तुझी ये संगते झाली आमची निश्चिंते. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठ्ठल तुझी ये संगते झाली आमची निश्चिंते. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. काल्याच्या प्रकरणातला भंग आहे आणि काल्याच्या प्रकरणातही भगवंताशी गोपाळाचा झालेला संवाद सांगणारा असा हा भंग आहे बरं का. म्हणजे देवभक्ताच्या संवादाचं रूप या अभंगाला आहे असं आपण चिंतन करू शकतो. संवादाचा विचार जर आपण केला तर संवाद अनेकामध्ये होतात. संसारी जीवातही संवाद होतात आणि देवभक्त आणि भक्त यांच्यामध्येही संवाद होताना आपल्याला दिसतात बरं का. संसारी मनुष्याचा दोघाचा संवाद जर झाला तर त्याच्यातून वाद भडकायची शक्यता असते आणि देवभक्त आणि भक्त यांचा जर संवाद झाला तर त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण होतं. विठ्ठल शुकाचार्याचा आणि रंभेचा एक संवाद आपल्याला सांगितला जातो. संसारात काय काय आहे ते रंभा वर्णन करते आणि परमार्थात काय काय आहे याच्याबद्दल शुकाचार्य वर्णन करतात बरं का. दोघाचा वाद जर झाला संसार त्याच्यामध्ये आपल्याला बाकी सगळा तो संवाद दोघाचा पाहण्याचं कारण नाही. फक्त वादाच्या संबंधानं संवादाच्या संबंधानं त्या दोघांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये रंभेनं संसारात दोघाचा संवाद झाला तर त्याच्यातून काय निर्माण होतं याचा विचार सांगितला. ती म्हणायला लागली वादे वर्धते वैरवन्नी. दोघाचा संसारी जीवाचा जर वाद झाला तर त्याच्यातून वैराचा अग्नी वाढत जातो म्हणे बरं का. वाद झाला त्याच्यातून विवाद होतो कारण वादातून संवाद होणं फक्त शुद्ध चित्ताच्या लोकातच असतं. शुद्ध चित्ताच्या माणसाचा विचार जर आपण केला तर त्यांच्या वादाला विवादाचं रूप येतं. विवादाचं रूप येता वाद विवादाचं रूप येतं आणि मग त्याच्यातून भांडण निर्माण होण्याची शक्यता असते असं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. म्हणजे रंभेनं सांगितलं संसारात दोघाचा जर वाद झाला संवाद झाला तर त्याच्यातून वैराचा अग्नी वाढत जातो अशी स्थिती संसारातल्या वादाची असते बरं का. आता शुकाचार्य बोलायला लागले. शुकाचार्यांनी वादाचाच विचार सांगत असताना परमार्थामध्ये दोघाचा जर वाद झाला म्हणजे दोन महापुरुष परमार्थी असलेले महात्मे परमार्थाची उच्च भूमिका प्राप्त असलेले साधू पुरुष दोघं जर एका ठिकाणी आले आणि त्यांच्यात जर संवाद झाला तर त्याच्यातून काय निर्माण होतं. शुकाचार्याने सांगितलं वादे जायते तत्वबोधः. विठ्ठल दोघाचा वाद जर झाला तर त्याच्यातून तत्वबोध निर्माण होतो तत्वज्ञान निर्माण होतं असं चिंतन त्याने सांगितलेलं आहे बरं का. कारण काय त्या वादाला संवादाचं रूप येतं. संसारी जीवाच्या वादाला विवादाचं आणि वाद विवादाचं रूप आलं की मग ते भडकत जातं. पण संत महात्म्याचा दोन साधू पुरुषाचा संवाद झाला दोन परमार्थी महात्म्यांचा संवाद झाला दोन परमार्थी महात्म्याचा संवाद म्हणण्याच्या पेक्षा परमात्मा आणि भगवत भक्त अशा दोघांचा संवाद जर झाला तर त्या सगळ्या संवादातून आपल्याला तत्वबोध म्हणजे तात्विक विचार काहीतरी ज्ञानाच्या संबंधानं भक्तीच्या संबंधानं उत्तम अशा प्रकारची चिंतनं त्यांच्यात झालेली पाहायला सापडतात. असा दोन महापुरुषाचा संवाद किंवा देवाभक्ताचा संवाद हा संवाद तत्वज्ञान निर्माण करणारा असल्यामुळे चांगला ठरतो. विठ्ठल संवाद असावा. वादाला वाद विवादाचं रूप येऊ नये वादाला संवादाचं रूप यावं. आणि वाद विवादाचं रूप कधी येतं आणि संवादाचं रूप कधी येतं याचा जर विचार करायचा झाला तर रजोगुण तमोगुणाचं प्राबल्य वाद करणाऱ्या लोकांमध्ये जर असेल म्हणजे दोन बोलायला बसलेली माणसं ती रजोगुणीच असतील किंवा तमोगुणीच असतील किंवा एक रजोगुणी आणि एक तमोगुणी असेल किंवा सत्वगुणी जरी असली तरी त्यांच्यामध्ये रजोगुण तमोगुणाचं प्राबल्य जर असेल तर त्यांच्यामधल्या वादाला संवादाचं रूप न येतं विवादाचं रूप येतं. विठ्ठल विठ्ठल आणि
वाद करण्याकरता बसलेले दोन महात्मे जर असतील, ते सात्विकच असतील, त्यांच्याकडे रजोगुण तमोगुण नसेल किंवा रजोगुण तमोगुणाचं प्राबल्य त्यांच्या स्वभावात नसेल, असलाच तर शुद्ध सत्वगुण त्या शुद्ध सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन त्यांची निर्गुण अवस्था झालेली जर असेल, तर अशा दोन महापुरुषाचा जेव्हा वाद होतो त्या वादाला कधीही विवादाचं रूप येत नाही. ते भले वादविवाद करण्याकरता बसलेले असले तरी त्याच्यातून तत्त्वज्ञानच निर्माण होतं. विठ्ठल हो, असं दोन्हीच आहे. आपल्याला दोन्ही उदाहरणं सांगता येतात बरं का. देव भक्ताचा संवाद झाला त्याच्यातून तत्त्वज्ञान निर्माण होतं, दोन भक्ताचा संवाद झाला त्याच्यातून तत्त्वज्ञान निर्माण होतं. दोन्ही करता आपल्याकडं उदाहरणं आपल्याला सांगता येणं शक्य आहे. भगवद्गीतेचा किंवा भागवताच्या 11 स्कंधाचा विचार जर आपण करायला लागलो तर हा देवाचा आणि भक्ताचा झालेला संवाद आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा काहीतरी बोलतात, देवाला अर्जुनही काहीतरी बोलतो. अशा पद्धतीनं देवाचा आणि अर्जुनाचा म्हणजे देव भक्ताचा संवाद झाला आणि त्याच्यातून गीतेचं तत्त्वज्ञान निर्माण झालं. उद्धव नावाच्या भक्ताला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 11 स्कंधामध्ये उपदेश केला. म्हणजे उद्धव नावाचा भक्त आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दोघाचा संवाद झाला की तत्त्वज्ञानच निर्माण झालं. आता दोन भक्ताच्या संवादाचं चिंतन आपण करा. दोघंही महात्मे एका ठिकाणी आले आणि त्या दोन महात्म्याचं एका ठिकाणी येऊन काही बोलणं झालं तर त्याच्यातून तत्त्वज्ञान कसं निर्माण होतं याला उदाहरण पाहायचं झालं तर नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्या तीर्थयात्रेच्या प्रसंगाचं उदाहरण आपल्याला पाहता येतं बरं का. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघं तीर्थयात्रेला निघाले. आता तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर आपल्याला सगळ्याला माहिती असलेला प्रसंग मागून सगळं सांगायचं कारण नाही. दोघांची यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू झाल्याच्या नंतर मग रस्त्यानं जाताना ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांचा काही संवाद व्हायला लागला. तो संवाद कसा झाला, ज्ञानेश्वर महाराजांनी रस्त्यानं जाता जाता एका दिवशी नामदेव महाराजाला सांगितलं, महाराज म्हणे मला काही तुम्हाला विचारायचं आहे, काही माझ्यासमोर प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडून मला पाहिजे आहेत. कोण बोललं? ज्ञानेश्वर महाराज. कोणाला बोलले? नामदेव महाराजाला. ज्ञानेश्वर महाराजांनी मला जर विचारलं असतं तुला काही विचारायचं म्हणलं तर मी विचारा की म्हणालो असतो बरं का. पण ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला विचारायला लागल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर अत्यंत विनम्र भावना नामदेव महाराजांनी सांगितलं, महाराज हे काय बोलणं हो, तुम्ही मला विचारावं असं काय आहे, तुम्ही ज्ञानियाचे राजा आहात, असं असताना तुम्ही विचारावं आणि तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला काही प्रश्न असावा आणि त्याचं उत्तर दुसऱ्याच्याकडून यावं असं होणेच शक्य नाही. आणि माझं तुमचं नातं जर बघितलं, तुमचे शिष्य जे विसोबा महाराज, त्या विसोबा महाराजाचा मी शिष्य म्हणजे तुमचा परमशिष्य आहे. असं असताना तुम्ही माझे परात्पर गुरु असताना तुम्ही काही विचारावं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं नाही. पण माझ्या मुखातून काहीतरी जगाला सांगितलं जावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा माझा बोध कुठपर्यंत आहे याचं परीक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर विचारा, जमलं तसं उत्तर देतो. विठ्ठल ज्ञानोबरायांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. नामदेवराय त्याचं उत्तर द्यायला लागले बरं का. फार सगळा संवाद सांगायचं कारण नाही. दोन महापुरुषाच्या संवादातून तत्त्वज्ञान कसं निर्माण होतं, जगाला चांगला तात्विक बोध कसा होतो, कोणत्या विषयाच्या स्वरूपातला असेल पण तात्विक बोध होण्याची शक्यता कशी असते त्याच्याकरता त्या संवादाचं चिंतन आपल्याला करता येतं. ज्ञानोबरायाने नामदेवरायाला प्रश्न विचारला, ध्यान कशाला म्हणावं. आता ध्यान कशाला म्हणावं हे ज्ञानेश्वर महाराजांनी विचारावं का हो. ज्ञानोबरायाला ध्यानाचा परिचय नाही का. अरे धारणेच्या पलीकडे ध्यान आणि ध्यानामध्ये असलेली त्रिपुटी मावळल्याच्या नंतर प्राप्त होणारी समाधी नावाची अवस्था बरं का. समाधी म्हणजे ध्यानाच्या पलीकडे गेलेली अवस्था. ध्यान 7वी भूमिका असेल तर समाधी 8वी भूमिका आहे. विठ्ठल ध्यानाच्या पलीकडे समाधीची अवस्था आहे बरं का. तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यमेव समाधी. हे समाधीची व्याख्या सांगत असताना पतंजलीने सांगितलं तदेव म्हणजे मागं सांगितलेलं जे ध्यान आहे त्यालाच समाधी असं म्हणतात. तदेव पण बदल काय असतो, अर्थमात्र निर्भासम, त्याच्यात केवळ अर्थमात्राचा निर्भास असला पाहिजे. अंतःकरणात जे ध्येय रूप आलेलं आहे ध्यान करताना, ध्यानामध्ये त्रिपुटी असते, ध्याता एक असतो, ध्यान नावाची क्रिया चाललेली असते, अंतःकरणात एक ध्येय रूप साठवलेलं असतं.
असतं अशी त्रिपुटी असते आणि मग त्या त्रिपुटीतला फक्त अर्थमात्राचा निर्भास असला पाहिजे. केवळ हृदयात आलेलं रूप तेवढं शिल्लक राहावं. मी कोणी ध्यान करणारा हेही कळू नये आणि माझ्याकडून ध्यान नावाच्या क्रियेचं अनुष्ठान व्हायला लागलं अशा पद्धतीचं भानही असू नये. केवळ ध्येयैक गोचर चित्तवृत्ती व्हावी तेव्हा तिला समाधी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ध्याने परित्यज्य क्रमाध्येयैक गोचरम निवात दीपवच्चित्तम समाधिरभिधीयते. पंचदशीकरणी समाधीची व्याख्या आपल्याला अशी सांगितली. ध्यानामध्ये असलेला ध्याता, ध्यानामध्ये असलेली ध्यान नावाची क्रिया हे सगळं बाजूला पडावं. अंतःकरणात असलेला अर्थमात्र निर्भास तेवढा शिल्लक राहावा आणि स्वरूप शून्यमिव म्हणजे जणू काही ध्यानाचं स्वरूप शून्य होऊन गेलेलं असावं. अशी जी अवस्था आहे तिचं नाव आहे समाधी. म्हणजे ध्यानाच्या पुढं गेल्यावर समाधी आहे आणि त्या समाधी नावाच्या अवस्थेला ज्ञानेश्वर महाराज प्राप्त झालेले. त्यांना ध्यानाचा परिचय नाही असं होईल कसं? पण त्या ज्ञानोबरायने जगाला भक्ताच्या मुखातून ध्यानाच्या संबंधानं काही तत्वबोध व्हावा या भावनेनं नामदेव महाराजाला ध्यान काय असतं, ध्यानाचं स्वरूप तुमच्या दृष्टीनं काय हे मला सांगा म्हणल्यावर नामदेवराय त्याचं उत्तर देतात. ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया नाम निर्विकार, ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया नाम निर्विकार, जे विश्वे माझ्या देखे विठोबासे, विश्वजी माझे देखे विठोबासे, विश्वजी माझे देखे विठोबासे. ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया ध्यान निर्विकार, ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया नाव निर्विकार, जे विश्वे माझ्या देखे विठोबासे, देखे विठोबासे, देखे विठोबासे. ध्यानतया नाव नामदेव यांनी सांगितलेली व्याख्या ध्यानाची लक्षात घ्या. आता ऐका, योगानं सांगितलेली ध्यानाची व्याख्या आणि नामदेव यांनी सांगितलेली ध्यानाची व्याख्या म्हणजे योगशास्त्र आणि भक्तिशास्त्र याच्या ध्यानाच्या बाबतीमध्ये नामदेव यांनी सांगितलेली व्याख्या किती सरस आहे याचा विचार करा. हा ज्ञानेश्वर योगशास्त्र आणि ध्यानाची व्याख्या काय सांगितली आपल्याला? तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम, अंतःकरणात आलेला जो कोणता एक आकार आहे त्या आकाराशी एकतान होण्याचा प्रयत्न करणं. देवाचं रूप जर हृदयामध्ये आलेलं असेल तर देवाच्या रूपाशी एकतान होणं. आपण ज्या एका आकाराचा वृत्तीप्रवाह अंतःकरणात धारण केलेला आहे त्याचा घात करणारी विजातीय वृत्ती अंतःकरणात येऊच द्यायची नाही. एकाच आकाराचा वृत्तीप्रवाह चालू ठेवायचा. याचं नाव शास्त्राने ध्यान असं ठेवलेलं आहे. हे योगशास्त्राचं झालं. याचा अर्थ काय झाला? योगशास्त्रात हृदयात देवाचं रूप आलेलं असतं आणि त्या हृदयात आलेल्या देवाच्या रूपाशी एकतान होण्याचा प्रयत्न असतो. ही ध्यानाची व्याख्या झाली. नामदेवराय काय सांगायला लागले? विश्वी माझ्या देखे विठोबासे, परमात्मा पंढरीला ध्यान त्याला म्हणतात. निर्विकार निक ध्यान कोणतं? सगळ्या जगामध्ये परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन झालं पाहिजे त्याला ध्यान म्हणावं. आता हृदयात देव दिसावा याला ध्यान म्हणावं ही योगशास्त्राची व्याख्या आणि सगळ्या जगात देव दिसावा याला ध्यान म्हणावं ही नामदेवरायची भक्ताची व्याख्या आहे. विठ्ठल विठ्ठल हा भक्ताच्या दृष्टीनं असलेला ध्यानाच्या व्याख्येचा लाभ कशानं झाला? बोला. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाचा संवाद झाला नसता, ज्ञानोबराने काही प्रश्न विचारला नसता तर भक्ताच्या दृष्टीनं असलेली ध्यानाची व्यापक व्याख्या आपल्याला उपलब्ध झाली नसते. हे लक्षात घ्या. मी कशाकरता बोलायला लागलो? हे सगळं देव आणि भक्ताचा संवाद झाला त्याच्यातूनही तत्त्वज्ञान आहे आणि दोन भक्ताचा संवाद झाला तर त्याच्यातूनही तत्त्वज्ञान आहे. आता देवाचा आणि भक्ताचा संवाद होतो आणि भक्ताचा संवाद होतो याचंही चिंतन आपल्याला करावं लागेल. भगवंतानी आपल्याशी बोलावं याच्याकरता फार पुण्याची गरज असते. विठ्ठल विठ्ठल देवाच्या बोलण्याच्या संबंधाने चिंतन करत असताना श्रीधराचार्याने एका ठिकाणी म्हणलंय, पहिली गोष्ट अशी आहे देव बोलतच नाही. दुसरी गोष्ट आहे देवाने बोलायचं ठरवलं तरी तो प्रत्यक्ष बोलत नाही, आकाशवाणीनं बोलतो. आकाशवाणीनं देवाने केलेलं बोलणं सुद्धा त्याला ज्याला ऐकवायचं असेल त्यालाच ऐकू जातं, दुसऱ्याला ऐकू जात नाही. साक्षात येऊन देवाचं बोलणं कोणाच्याबद्दल घडतं? केवळ त्याच्याविषयी अनन्य भावना धारण करून भक्ती करणारा त्याला साक्षात प्रगट होऊन देव बोलत असतो. विठ्ठल विठ्ठल
देवाशी बोलण्याचा अधिकार कोणाचा, तर गोपाळाचा अधिकार आहे असं आपण चिंतन करू शकतो बरं का. गोपाळाची भूमिका प्राप्त झाल्याशिवाय बघा, देवाशी क्रीडा करणं, देवाशी संवाद करणं, या दोन गोष्टीचा अधिकार कोणाला. साधू पुरुषाच्याबद्दल वर्णन करत असताना आत्मरती हे आत्मक्रीडा हा श्रुतीनं त्यांचं वर्णन केलं. साधू पुरुष कोणावर प्रेम करतो, तर स्वतःवरच प्रेम करतो म्हणे. आणि साधू पुरुष क्रीडा कोणाशी करतो, खेळ कोणाशी करतो, करमणूक कोणाशी करतो, स्वतःशीच करमणूक, त्याची आत्मस्वरूपाशीच त्याची करमणूक चाललेली असते. याचा अर्थ काय झाला, आत्मस्वरूपावरच साधू प्रेम करतो. आणि भक्तांनी गोपाळाने देवावर जर प्रेम केलेलं असेल तर देव आत्मरूप आहे. आणि गोपाळाने भगवंताच्या बरोबर क्रीडा केलेली असेल आणि साधू जर आत्मक्रीड असतो असं जर त्याचं वर्णन असेल, तर आत्मक्रीड असलेल्या साधुरूपाला प्राप्त झालेल्या गोपाळाने देवाशी केलेली क्रीडा, याच्यातून देवाची आत्मरूपताच कळते. विठ्ठल देवाशी क्रीडा करण्याकरता सुद्धा अधिकार पाहिजे, देवाशी संवाद करण्याकरता सुद्धा आपला अधिकार असायला पाहिजे. तो अधिकार म्हणजे काय, गोपाळाची भूमिका प्राप्त झाली पाहिजे असं आपल्याला सांगता येतं बरं का. आता हे गोपाळ कोण, गोपाळाचा अधिकार काय, याचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर गोपाळ शब्दाचा सरळ व्यवहारातला आत्ताचा अर्थ पाहायचा झाला तर गुराखी, त्याला गोपाळ असं म्हणतात. गुराखी कसा असावा याच्याबद्दल जर साधारण चिंतन करायचं, गुराखी कोणाला म्हणतात आणि चांगला गुराखी कसा असतो, थोडा विचार करा. एक मालक असतो, त्या मालकाला दूध पाहिजे असतं. दुधाच्या व्यवस्थेकरता म्हणून मालक काही गाई सांभाळतो. सांभाळलेल्या गाई रानात चारून आणणं मालकाला स्वतःला शक्य होत नाही. अशा अवस्थेत मालक गुराखी नेमतो. मग गुराख्यानं काय करायचं, ते सगळी गुरं त्या सगळ्या गाई घेऊन घरातून बाहेर पडायचं. मालकाच्या घरातून त्या गाई घेऊन बाहेर पडायचं. बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना रानात न्यायचं. रानात नेल्यानंतर दुसऱ्याच्या रानात जाऊ द्यायचं नाही, मालकाच्याच रानात चारायचं. चारून तृप्त झाल्याच्यानंतर संध्याकाळी त्यांना घरी परत आणायचं. घरी परत आणल्यानंतर त्यांची दुधाची धार काढायची. धारेनं भरलेली कासंडी मालकाला समर्पण करायची आणि रिकाम्या हातानं घरी जायचं. त्याचं नाव खरा गुराखी. विठ्ठल विठ्ठल. आता हे सगळं रूपक परमार्थामध्ये लावून घ्या. मालक असतो, त्याला दूध पाहिजे असतं, तसा परमार्थामध्ये मालक परमात्मा आहे. त्या परमात्म्याला सेवा नावाचं दूध पाहिजे आहे. सेवा नावाच्या दुधाकरता त्या परमात्म्याने गायी सांभाळल्या. त्या इंद्रियाच्या गायी आहेत, दहा इंद्रियाच्या रूपाच्या गायी तो सांभाळतो. 11वी मन नावाची गायसुद्धा त्यानं सांभाळलेली असते. एवढ्या गायी परमात्मा सांभाळतो, पण या सगळ्या गायीला रानात नेऊन चारून आणणं मालकाला जमत नाही, तसं देवालाही जमत नाही. मग देवाने एक गुराखी नेमला, त्याचं नाव आहे जीव. या जीवाच्या हातात देवाने सगळी इंद्रिय दिली की नाही, दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, गोडसे नारायण, गोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग, जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, गोडसे नारायण, जिने गोडसे नारायण, नासे जीवापन भवरोग, नासे जीवापन भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, नासे जीवापन भवरोग, नासे जीवापन भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान,
परमात्मा नावाच्या मालकाला सेवा नावाचं दूध पाहिजे, म्हणून त्यांना सगळ्या इंद्रियाच्या रूपाच्या गायी सांभाळल्या, पण त्यांना सारून आणणं याला शक्य होईना, म्हणून त्याला जीव नावाचा गुराखी नेमला. त्याच्या हातात ही गुरं सगळी देऊन टाकली. दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख सगळी इंद्रिय जीवाच्या स्वाधीन केली. पण त्यानं काय करावं हो, ती गायी सगळ्या घेतल्याच्या नंतर गुराख्याने रानात जायचं, दुसऱ्याच्या रानात चरू द्यायचं नाही, मालकाच्या रानात चालायचं. तसं इंद्रियांना घेऊन गेल्याच्या नंतर विषयाच्या रानात इंद्रियाला जाऊ द्यायचं नाही. परमात्मा स्वरूपाकडं त्या सगळ्या इंद्रियाला प्रवृत्त करायचं, हे जीव नावाच्या गुराख्याचं काम आहे बरं का. डोळ्याने संसारातलं रूप पाहण्याच्या पेक्षा डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, असा बोध करून सगळ्या इंद्रियाला संसाराच्या विषयापासून परावृत्त करून देवाच्याकडे प्रवृत्त करणं म्हणजे दुसऱ्याच्या रानात चरून न देतात मालकाच्या रानात चारून आणणं आहे. विठ्ठल विठ्ठल अशी सगळीच्या सगळी इंद्रिय परमात्म्याचा अनुभव घेऊन तृप्त झाली. म्हणजे गायी सारा चरून तृप्त झाल्या की संध्याकाळी त्यांना परत आणायचं असतं. तसं परमात्म्याच्याकडे प्रवृत्त करून 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 या इंद्रियांना तृप्तता प्राप्त करून देऊन परत त्यांना मालकाच्या घरी आणणं, याचा अर्थ बहिर्मुख झालेल्या इंद्रियाला अंतर्मुख करणं आहे. अंतर्मुख करून त्यांना आत घेऊन यायचं, आत्मस्वरूपाकडं परत घेऊन यायचं. आणि इथं आल्याच्या नंतर काय करायचं, गाईची धार काढायची. घरी आल्यानंतर गुराख्यानं काय करायचं असतं, गाईची धार काढायची, दुधानं भरलेली कासंडी मालकाला द्यायची, रिकाम्या हातानं परत जायचं. तशी सगळ्या इंद्रियापासून निर्माण होणारी सेवेची धार हे परमात्म्याला समर्पण करून, म्हणजे सगळ्या इंद्रियाने देवाची सेवा करून आपण इंद्रिया वाचून मोकळा होऊन इंद्रियातीत होऊन या गुराख्यानं जगामध्ये इंडायला जायचं असतं. विठ्ठल विठ्ठल देहातीत इंद्रियातीत अवस्थेला प्राप्त होऊन जगामध्ये विचरण करायला निघालेला एवढ्या मोठ्या भूमिकेचा हा गोपाळ आहे. गुराख्याची व्याख्या पाहून आपण गोपाळाच्याकडं गुराख्याची व्याख्या लावण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा गोपाळाचा हा अधिकार आपल्याला लक्षात आला. याचा अर्थ काय, सगळ्या इंद्रियाने देवाची सेवा करतो, त्याचं नाव आहे गोपाळ. सगळी इंद्रिय देवाच्या सेवेकरता लावलेली आहेत बरं का. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भाव, तोचे मान झाले हाव भरी, तोचे मान झाले हाव भरी, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. गोपाळाची खरी अवस्था काय असते त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांचं हे वचन बघा. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, विठ्ठलच बोलावा विठ्ठलच पाहावा आणि अंतःकरणाचा जीवाभावाचा विषयसुद्धा विठ्ठलच करावा. ही ज्यांची प्रवृत्ती आहे त्यांना गोपाळ आपल्याला म्हणता येतं बरं का. हे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
आणि करावा विठ्ठल जीवभाव याचा विचार करत असताना बोलणं हे वाणीचं काम आहे, पाहणं हे डोळ्याचं काम आहे आणि जीवाभावाचा विषय करणं अंतःकरणाचं काम आहे. डोळ्याने विठ्ठल बोलावा वाटतो म्हणजे वाणीचा विषय करावा वाटतो. वाणी हे कर्मेंद्रिय आहे बरं का. एका कर्मेंद्रियाचा उल्लेख करून उपलक्षणानं सर्व कर्मेंद्रियाचा विषय देव करणं बरं का. त्याच्यानंतर पहावा विठ्ठल डोळ्याचा विषय झाला, पाहणं डोळ्याचा विषय झाला आणि डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे. एका ज्ञानेंद्रियानं देवाच्या सेवेचा विचार सांगून उपलक्षणानं सर्व ज्ञानेंद्रिय देवाच्या सेवेत लावतो. पाचही कर्मेंद्रिय आणि पाचही ज्ञानेंद्रिय ज्यानं देवाच्या सेवेत लावले आणि अंतःकरणद्वारा जीवाभावाचा विषय करून देवाची सेवा ज्यानं केली, असा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण या सगळ्यांना, या सगळ्या इंद्रियरूपी गायींना देवाच्या सेवेत लावून देण्याचं काम करणारा जो असतो त्याला म्हणतात खरा गोपाळ. अशी ज्याची योग्यता आहे त्यालाच देवाबरोबर खेळता येतं, त्यालाच देवाबरोबर बोलता येतं. विठ्ठल विठ्ठल प्राप्त झालेले गोपाळ देवाला हक्कानं बसवतात, ये म्हणतात, बस म्हणतात, आपण गप्पा मारू म्हणतात बरं का. ये रे आ नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा, ये ये रे आ नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा, ये नारायणा. बोलो बोलण्या खुणा, बोलो बोलण्या खुणा, बोलो बोलण्या खुणा, ये रे आ नारायणा, ये रे नारायणा. बोलो बोलो बोलण्या खुणा, बोलो बोलण्या खुणा, ये रे बोल बोलण्या खुणा, बोलो बोलण्या खुणा, बोलो बोलण्या खुणा, रे नारायणा, बोलो बोलना खुणा, बोलो बोलना खुणा, नारायणा. बोलो अबोलण्या खुणा. सगळे गोपाळ देवाशी बोलायला लागले. देवा ये बाबा ये, झाले मग पोट केला गड्यांनी बोभाट, ये रे नारायणा, बोलो अबोलण्या खुणा, ये नारायणा ये, आपण बसू, एका ठिकाणी बसून आपण गप्पा करू. आणि या गप्पामध्ये आपल्याला बोलायचं काय? अबोलण्या खुणा, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही अशा त्या अनिर्वाच्य असलेल्या परमात्म्याच्या संबंधानं काही संकेताचे शब्द, खुणेचे शब्द आपल्याला बोलायचे. ये बाबा आपण बोलत बसू, असं देवाला म्हणण्याचा अधिकार. ये बैस, आपण बोलू, चर्चा करून त्याच्यामध्ये आपल्याला अबोलण्या खुणा बोलायच्या आहेत. एवढं सगळं बोलून देवाला हक्कानं बसवून बोलण्याचा अधिकार कोणाला असतो? आत्तापर्यंत ज्याचं वर्णन आपण पाहिलं, या योग्यतेचा गोपाळ असला तरच हे काम करू शकतो. विठ्ठल विठ्ठल असं गोपाळ
गोपाळांना देवाशी बोलता येतं आणि देवही गोपाळांना बोलतो. म्हणून काल्याच्या प्रसंगाचा जर विचार केला तर देव आणि गोपाळ या दोघांचा संबंध आहे. दोन लीला देवाच्या अशा रहस्याच्या आपल्याला पाहायला सापडतात बरं का. एक काल्याची लीला आहे आणि दुसरी रासलीला आहे. सगळ्या पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता देवानी काल्याची लीला केली आणि स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता देवानी रासाची लीला केली. म्हणून रास प्रसंगात एकही पुरुष नाही आणि काल्याच्या प्रसंगामध्ये एकही स्त्री इथं आलेली पाहायला सापडत नाही. वारकरी संप्रदायात पांडुरंगाच्या रूपाला परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर जनाबाई, मुक्ताबाई अशा स्त्रियांना घेऊनही परमात्मा काला करतो हा भाग वेगळा आहे बरं का. पण कृष्णचरित्रातला काल्याचा प्रसंग पाहिला तर गोपाळाच्या बरोबर चाललेली क्रीडा एवढाच त्याचा अर्थ आपल्याला लक्षात घेता येतो. मग गोपाळ आणि भगवान या दोघाचा जो काल्याच्या निमित्तानं संबंध आला, या संबंधात दोघात चर्चा झाली. म्हणून काल्याच्या प्रसंगातले संवादाचे अभंग जर आपण पाहिले तर काही अभंग असे आहेत देव गोपाळांना बोलतो, काही अभंग असे आहेत गोपाळ देवाशी बोलतात, काही अभंग असे आहेत काही चरणातून देव बोलतो आणि काही चरणातून गोपाळ बोलतात, आणि काही अभंग असे देवाला बाजूला बसून गोपाळ चापसात बोलतात. विठ्ठल 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 एक उदाहरण सांगतो, फार सांगायची गरज नाही बरं का. देवच गोपाळांना बोलतो असा संबंध अभंग जर पाहायचा झाला तर एक अभंग आपल्याला सांगता येतो बरं का. याल तरी या रे लागे लागे याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे लागे तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे बोला. अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आई देतो पोट भरी भरी आजी देतो पोट भरी पोट भरी आजी देतो पोट भरी भरी आजी देतो पोट भरी पोट भरी याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे हा संबंध अभंग जर पाहिला तर याच्यात गोपाळांना देवच बोलायला लागला. गोपाळाचा शब्द नाही, देवाचंच बोलणं आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे. संबंध अभंग जर पाहिला तर देवच गोपाळांना काही सूचना करायला लागला असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे काल्याच्या संवादाच्या अभंगामधला पहिला प्रकार असा देवच गोपाळांना बोलतो. दुसरा प्रकार काय गोपाळ देवांना बोलतो, त्याच्यातला हा अभंग प्रस्तुत सेवेचा आहे म्हणून तो प्रकार बाजूला ठेवा. तिसरा प्रकार कसा आहे, काही चरणातून देवाचं बोलणं आणि काही चरणातून भक्ताचं बोलणं. एक उदाहरण सांगतो त्याच्याकरता बरं का. घ्या रे भोकरे भाकरी हा अभंग बघा. या अभंगामध्ये पहिल्या 3 चरणातून देवाचं बोलणं आहे आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पायाले गळे 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 तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पायाले गळे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी
चरणातून भगवंताचं संभाषण गोपाळाशी झालं. देवाने सांगितलं, घ्या बाबा, भोकरं घ्या, भाकरी घ्या, दही भाताची शिदोरी घ्या. माझी जशी शिदोरी असेल तशा पद्धतीची शिदोरी तुम्हाला आणली पाहिजे, नाहीतर तुम्हाला घरी हाकालून देईन वगैरे. आदल्या दिवशी बोलणं झालं. आणि पंक्तीला बसत असताना देवाने सगळ्याला भोकरं भाकरी घ्या म्हणताना एक गोपाळ बाजूला हिरमुसला होऊन बसला होता. देवाने त्याला बोलावलं, विचारलं, बाबा सगळे भोकरं भाकरी घ्यायला लागले, दही भाताची शिदोरी खायला लागले, तू खाणार नाहीस का? तू बाजूला का बसलास? देवाला त्यानं सांगितलं, देवा काय सांगावं म्हणे, तुम्ही काल काय सांगितलं, लोणी आणलं पाहिजे म्हणाला होतात, माझ्यासारखी शिदोरी घेऊन या म्हणाला होतात. मला काही शिदोरी आणता आली नाही म्हणून मी बाजूला बसलो. का शिदोरी का आणता आली नाही तुला, लोणी का आणता आलं नाही? देवाने विचारल्यावर तो म्हणतो, देवा तुम्ही सांगितलं होतं. देव म्हणायला लागले, मी तुला सांगितलं ना, घरी आईला लोणी मागा, आई देत नसेल तर घरात चोरी करा, पण काल्याकरता लोणी आणा असं सांगितलेलं असताना तू चोरी करू शकत नाहीस का? तो म्हणतो, देवा काय सांगावं, तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, माझ्या घरी कोणीच नाही देवा, त्याच्यामुळं आईला चोरून आणणे वगैरे हा विषयच येत नाही म्हणे, त्याच्यामुळं मी लोणी आणू शकलो नाही म्हणून बाजूला बसलो. भगवंताने त्याला जवळ घेतलं, त्याला आलिंगन दिलं, आपली शिदोरी त्याच्या हातात दिली. आणि देवाने सांगितलं, मी तुला देतो बाबा, माझी शिदोरी घेऊन लोणी घेऊन तू जेवायला बैस म्हणे. बरं का, नका करू दुरी मज पाया वेगळे, हे शेवटच्या चरणातलं जे बोलणं आहे, पहिल्या 3 चरणातलं जे बोलणं आहे ते देवाचं गोपाळाशी झालेलं बोलणं आहे, आणि शेवटच्या चरणातलं जे बोलणं आहे ते गोपाळाने देवाशी केलेलं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल. आता शेवटचा प्रकार असा आहे की गोपाळाचं आपसातलं बोलणं. देवाला बाजूला बसवतात आणि गोपाळ आपसामध्ये बोलतात. असं जे बोलणं आपल्याला पाहायला सापडतं त्याच्यामध्ये, चला वळू गाई, बैसो जेऊ एके ठाई, बहु केली वणवण, पाय पेटे झाला शिण, हे जे बोलणं आहे ना, हे गोपाळांचं आपसातलं बोलणं आहे, असं चिंतन आपल्याला करता येतं. म्हणजे देव गोपाळांना काय बोलला ते आपण पाहिलं. काही चरणातून देव आणि काही चरणातून गोपाळ एकमेकाला काय बोलले त्याचा विचार आपण केला. गोपाळ आपसात देवाला बाजूला बसून काय बोलले त्याचाही विचार करता येतो. तशाच पद्धतीनं गोपाळ देवाला काय बोलले याचा जो विचार करता येतो, त्याच्यात देवाची संगती करणाऱ्या गोपाळांनी, देवा तुझ्या संगतीमध्ये आम्हाला काय लाभ आहे याचा जो विचार सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुझी संगती, 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 तुझी नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, झालिया मुझी निश्चिंती, झालिया मुझी निश्चिंती, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे,
नाही रे गेले ते मिळे नाही रे गेले ते सगळे गोपाळ भगवंताच्या संगतीमध्ये असताना देवाशी बोलायला लागले आणि देवाला म्हणायला लागले, देवा तुझी संगती आम्ही का करतो सांगू? तुझी ये संगती झाली आमची निश्चिंते. देवा तुझी संगती केल्यामुळं आमच्या जीवनावर निश्चिंती प्राप्त झाली, आमची सगळी चिंता हरली, आमचं दुःख सगळं निवृत्त झालं. असं चिंतन या ठिकाणी गोपाळ मांडायला लागले बरं का. कशाचा हा परिणाम आहे? तुझ्या संगतीचा परिणाम आहे. संगतीचा विचार केला तर परमार्थात ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं संगती कोणाचीही करू नये असाच विचार आहे. संग सर्वात्मना हे यहा. मनुष्यानं संगतीचा त्यागच केला पाहिजे. कधी संघात राहू नका, निस्संग व्हायला शिका, एकांतात राहा. अशाच पद्धतीचा विचार शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेला आहे. संघ शब्दाचा अर्थ काय? संघ म्हणजे नुसतं समूहामध्ये राहणं असा संघ शब्दाचा अर्थ नाही. समूहात राहण्याच्या पेक्षा समूहाशी अंतःकरणानं एक होऊन राहणं याला संघ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विषयाच्या पसाऱ्यात राहूनही विषयाचा संघ करता येतो आणि एकांतात राहून सुद्धा अंतःकरणानं विषयाचा संघ आपल्याला करता येतो. हा सगळा संघ सोडला पाहिजे. जनसंपर्क सोडणं हाही संघ त्याग आहे आणि एकांतात असताना विषयाचा संबंध सोडून परमात्म्याचं चिंतन करणं हा सुद्धा संघ त्यागाचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आम्ही तुझा संघ केला त्याच्यामुळं काय? संगती करू नये हाच विचार शास्त्रकारांनी पहिल्यांदा सांगितला. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलेला संगतीचा विचार जर गाथेतून अभ्यासायचा झाला तर महाराजांनी 4 प्रकारच्या संगतीचा विचार गाथेत मांडलेला आहे. एक आहे दुर्जनाची संगती, दुसरी आहे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य संसारी जीवाची संगती, तिसरी आहे देवाची संगती आणि चौथी संगती आहे ती संताची संगती. विठ्ठल विठ्ठल या संगतीचा विचार केला ना, संगती मुळात चांगली का वाईट याचा विचार काही सांगता येत नाही. संगतीला मुळात चांगली म्हणता येत नाही, वाईटही म्हणता येत नाही. संगती कशी आहे? पाण्यासारखी आहे. पाण्याला मूळचा रंग आहे का? नाही. म्हणून पाण्याबद्दल असं म्हणतात, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया वैसा. पाण्याला स्वतःचा रंग नाही. पाण्याला जर चुना मिसळला पाण्यात पाणी पांढरं होतं, पाण्यात हळद मिसळा पाणी पिवळं होतं, पाण्यात कुंकू मिसळा पाणी तांबडं होतं. म्हणजे संबंध ज्याचा आला त्या पद्धतीनं पाणी जसा रंग धारण करतं तसं संगतीला जसा जसा विषय मिळाला तशी संगती घडत जाते. विषय चांगला मिळाला संगती चांगली आहे आणि विषय संगतीला वाईट मिळाला तर संगती वाईटही आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये अधःपतन होणं आणि उन्नयन होणं या दोन्ही गोष्टी संगतीनं घडतात. तुकाराम महाराजांनी सांगितले आपल्याला बरं का. पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. त्याच्या रे अधमा संत सेवी, त्याच्या रे अधमा संत सेवी. तुझे वर्णी गुण वाणी तुझे वर्णी गुण जावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी. माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण जीवनामध्ये अधःपतन होणं हाही संगतीचा परिणाम आणि मनुष्याच्या जीवनात उद्धार होणं हाही संगतीचाच परिणाम असतो. वाईट दुर्जनाची संगती झाली तर अधःपतन होतं आणि सज्जनाची संगती झाली तर मनुष्याच्या जीवनात उद्धारही होतो. एक जुन्या काळातली कथा आहे चरित्रच आहे एक बरं का. कथा म्हणण्यापेक्षा घडलेली घटना आहे. एक फ्रान्समधला एक चित्रकार होता, कोणीतरी नाव आत्ता लक्षात नाही माझ्या. त्या चित्रकाराने असं ठरवलं की आपण एका सज्जन माणसाचं चित्र काढावं. जगामध्ये आपल्याला चित्राचे काही पैसे मिळतील, विकता येईल चित्र, आपला चरितार्थ चालेल
असा विचार करून त्यानं सज्जन माणसाचं चित्र काढायचं ठरवलं. आता सज्जन माणूस कुठं मिळेल? प्रार्थना स्थळात जा, कुठं भजन चाललं असेल तिथं जाऊन पहा, एखादा आश्रम असला त्या ठिकाणी जाऊन पहा. असं शोधता त्याला एका दिवशी एक माणूस असा दिसला की त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्ण सात्विक आहेत. हा मनुष्य सज्जन आहे असं त्याला वाटलं. म्हणून त्याला विनंती केली, थोडं माझ्यासमोर बसता का, मी तुमचं चित्र रेखाटून घेतो. असं म्हणल्यावर तो सज्जन मनुष्य म्हणायला लागला, बसतो बाबा. त्यानं समोर बसून त्याला ते चित्र काढायला दिलं. ते चित्र त्यानं काढलं. त्या चित्राच्या प्रती काढल्या. त्या चित्राच्या प्रती जगामध्ये भरपूर विकल्या गेल्या. लक्षावधी रुपये त्याला मिळाले. तो चित्रकार संपन्न झाला. एक 20 वर्षाच्या नंतर, 20 वर्षाचा काळामध्ये लोटल्यानंतर त्या चित्रकाराला वाटलं, मागं एक सज्जनाचं चित्र काढून आपण पैसे मिळवले, आता एक दुर्जनाचं चित्र काढून बघू मध्ये काय परिणाम होतो पाहायचं आपल्याला. याच्याकरता दुर्जनाचं चित्र काढायचं ठरलं. मग दुर्जनाचं चित्र काढायचं तर दुर्जन माणूस भेटला पाहिजे, त्याचा चेहरा सज्जन शोधून जसं चित्र काढलं होतं तसं दुर्जन शोधून त्याचं चित्र काढायचं म्हणून हा फिरायला लागला. अनेक ठिकाणी गेला, तुरुंगात गेला, जिथं दरोडे घालणारे लोक आहेत त्या ठिकाणी गेला, जिथं दारूचे अड्डे असतील त्या ठिकाणी गेला, जिथं जुगार चालतो त्या ठिकाणी गेला. कोणी त्याला दुष्ट म्हणून भावेना. एका दिवशी तुरुंगातून फिरता त्याला एक समोर मनुष्य दिसला. त्याचा चेहरा पाहिल्यावर अतिशय क्रूर, दुर्जनाचा चेहरा म्हणून याचा चेहरा मान्य व्हावा असं आहे. म्हणून त्याला विनंती केली, म्हणे बाबा मला तुमचं चित्र काढायचं आहे, थोडं काढू देता का? तो मनुष्य म्हणाला, काही अडचण नाही म्हणे, आमच्यासारख्याचं कोण चित्र काढायला येतो? आम्ही दुष्ट दुर्जन, आम्ही तुरुंगवासी, आमचं चित्र काढायला कोण येतो? मी बसतो म्हणे तुमच्यासमोर. तो बसला. यानं चित्र काढलं. ते चित्र काढणं झाल्याच्या नंतर या माणसानं, म्हणजे ज्याचं चित्र काढलं होतं त्या दुष्ट माणसाने त्याला विचारलं, माझ्यासारख्या दुष्टाचं चित्र काढावं असं तुमच्या मनात का आलं सांगा. का आलं सांगा म्हणल्यावर तो म्हणायला लागला, खरं सांगू का, मला एक दुष्टाचं चित्र काढायचं होतं म्हणूनच तुमचं चित्र. हो ते झालं. हो मी इथं दुष्ट आहे मलाही कळतंय म्हणे, आणि माझं चित्र काढावं ही भावना तुम्हाला का झाली खरंच सांगा, प्रामाणिकपणानं सांगा. त्या माणसानं सांगितलं चित्रकाराने, मी 20 वर्षापूर्वी एक सज्जनाचं चित्र काढलं होतं. जगात ते फार मान्य झालं, जगात ते खूप विकल्या गेलं, मला भरपूर पैसा मिळाला. आता 20 वर्षानंतर असं वाटलं की दुर्जनाचं चित्र काढावं म्हणून मी शोधत होतो. तुम्ही मला दुर्जन म्हणून मान्य झालात म्हणून मी तुमचं चित्र काढलं. या माणसाने त्याला विचारलं, म्हणे एक काम करता का? म्हणे काय? तुम्ही जे सज्जनाचं चित्र काढलं म्हणता 20 वर्षापूर्वी, मला बघायला मिळेल का? म्हणे तुमच्याजवळ आहे का? त्यानं पिशवीतून काढून ते चित्र त्याच्या हातात दिलं. त्या दुर्जनाच्या हातात ते चित्र आल्याबरोबर तो ढसाढसा रडायला लागला. रडत असताना त्या चित्रकाराने त्याला विचारलं, काय झालं? ज्याचं चित्र पाहून तुम्ही रडायला लागला, हा तुमचा भाऊ आहे का, मित्र आहे का, कोण आहे सांगा ना. त्यानं सांगितलं, दुसरं कोणी नाही म्हणलं, मीच आहे म्हणलं, दुसरं असायची गरजच नाही, मी स्वतःच आहे. 20 वर्षापूर्वी सज्जन म्हणून ज्याचं चित्र, उदाहरण संपलं माझं, 20 वर्षापूर्वी सज्जन म्हणून ज्याचं चित्र काढलं होतं, 20 वर्षाच्या नंतर दुर्जन म्हणून त्याचं चित्र काढण्याचा प्रसंग चित्रकारावर येऊ शकतो. म्हणजे एवढा बदल, सज्जन तोच पूर्णपणे दुर्जन होऊ शकतो. कशाचा परिणाम? संगतीचा. विठ्ठल विठ्ठल. असं पतन होणं, उद्धार होणं संगतीचाच परिणाम आहे. म्हणून दुर्जनाची संगती करू नये. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, दुर्जनाचा संग होतो, दुर्जनाचा संग. नको दुर्जनाचा संग, क्षणाक्षणाची चित्तभंग, क्षणाक्षणा चित्तभंग, क्षणाक्षणा चित्तभंग. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, दुर्जनाचा क्षणक्षणा चित्तभंग. नको दुर्जनाचा संग, क्षणक्षणा चित्तभंग, क्षणक्षणा चित्तभंग, क्षणक्षणा चित्तभंग. नको दुर्जनाचा संग, नको
क्षणक्षणा चित्तभंग, नको दुष्टसंग, पडे भजनामध्ये भंग, असे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. दुर्जनाचा संग वाईट आहे बरं का. या 4 संगतीचा विचार आपल्याला करायचा होता. त्याच्यात दुर्जनाची संगती वाईट आहे आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाची संगतीसुद्धा वाईटच आहे. कारण या संगतीत होणाऱ्या लाभाचं चिंतन तुकाराम महाराजांनी सांगितलं. मरती मेली नेणो किती, हाची लाभ तयाची संगती. संसारी जीव आत्तापर्यंत मेले, पुढं मरणार, वर्तमान काळात मरतात, किती मरायला लागले माहिती नाही म्हणे. अशा मरणधर्मशील असलेल्या संसारी जीवाचा संग जर आपण केला तर त्यांच्या संगतीत आपल्या पदरामध्ये हा मरणाचाच लाभ पडतो आणि मरण कोणालाही नको असतं. म्हणून दुर्जनाची संगती जशी वाईट आहे तशी सामान्य संसारी जीवाची संगती मरणाचा लाभ पदरात टाकणारी असल्यामुळं वाईटच आहे. विठ्ठल विठ्ठल. संताची संगती चांगली आहे कारण ती आपल्याला परमार्थातले संसारातले सगळे लाभ घडवणारी आहे. त्याचाही विचार करायचा आपल्याला आत्ता कारण नाही. संसारामध्ये आपण संताची संगती केली संसाराचाही लाभ होतो बरं का. महत्संगस्तु दुर्लभो गम्यो मोघश्च. महापुरुषाचा संग दुर्लभ आहे, अमोघ आहे आणि अगम्य आहे. महापुरुषाचा संग दुर्लभ आहे म्हणजे संताची संगती मिळत नाही. महापुरुषाचा संग अमोघ आहे म्हणजे कधी वाया जात नाही. आणि महापुरुषाचा संग दुर्लभो गम्य अगम्य आहे म्हणजे त्या साधुपुरुषाच्या संगतीचा महिमा कळत नाही. म्हणून सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. हे समर्थाचं वचन आणि नारदाचं सूत्र एकाच अर्थाचे. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीनं सज्जनाचा एक संग चांगला. दुर्जन आणि सामान्य जीवाची संगती चांगली नाही, सज्जनाची संगती चांगली आहे. तशी देवाची संगती, देवाच्या संगतीत आपल्याला परिणाम चांगला भोगायला मिळतो. अशी वर्णन अनेक ठिकाणी आहेत बरं का. जे हे हरे संग धरिला संसारी, हरे संग धरिला संसारी. तुका म्हणे खरे खेप त्याचे, तुका म्हणे खरे खेप त्याचे, तुका म्हणे खरी खेप त्याची, तुका म्हणे खरी खेप त्याचे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. खेप त्याचे, तुका म्हणे खरे खेप त्याचे, तुका म्हणे खरे त्याचे, तुका म्हणे खरे खेप त्याचे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. हरी संग धरिला संसारी, तुका म्हणे खरी खेप त्याची, तुका म्हणे खरी खेप त्याची. जे हरे संग धरिला संसारी, तुका म्हणे खरी खेप त्याची, तुका म्हणे खरी खेप त्याची. जे हरिसंग धरिला संसारे, तुका म्हणे खरी खेप त्याचे. ज्यांनी हरीचा संग संसाराला म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर धरला, मनुष्य देहात येऊन ज्यांनी हरीची संगती केली, तुका म्हणे खरी खेप त्याचे. मनुष्य देहाला आल्याची खेप त्याची खरी ठरली असं तुकाराम महाराज वर्णन करतात बरं का. याचा अर्थ काय, देवाची संगती चांगली आहे. आणि देवाची संगती चांगली का तेच गोपाळाच्या मुखातून या ठिकाणी व्यक्त झालं. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. देवा तुझ्या संगतीत राहिल्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही. हे निश्चिंती होणं ही अनिष्टाची निवृत्ती आहे बरं का. परमार्थाचं फल काय, अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती या 2 रूपात झालं पाहिजे. जे अयोग्य आहे ते निवृत्त झालं पाहिजे आणि योग्य आहे ते मिळालं पाहिजे. अनिष्टाची निवृत्ती कशी झाली, झाली आमुची निश्चिंती. आणि देवाच्या संगतीत इष्टाचा लाभ कसा झाला पुढच्या चरणात महाराज. नाही दे
देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले मिळे नाही देखिले भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे नाही देखिले नाही नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे देवाच्या संगतीचा परिणाम म्हणून अनिष्टाची निवृत्ती जशी झाली तसं देवाच्या संगतीचा परिणाम म्हणून इष्टाची प्राप्ती झाली. योग्य ते मिळालं. कसं मिळालं? नाही देखिले ते मिळे. तुकाराम महाराज देवाला गोपाळाच्या मुखातून सांगतात, देवा तुझ्या संगतीमध्ये जे पाहिलं नव्हतं ते सगळं मिळायला लागतं. काय मिळायला लागतं? नाही देखिले ते भोग सुखाचे सोहळे सगळं आम्हाला तुझ्या संगतीमध्ये मिळतं. हा काय झाला? इष्टप्राप्तीचा प्रकार झाला. आणि इष्टप्राप्तीमध्ये जे सुख प्राप्त व्हायला लागलं, जे सोहळे भोगायला मिळायला लागले ते कोणत्या सुखाचे सोहळे? जे पाहिलं नव्हतं त्या सुखाचे सोहळे आहेत. विठ्ठल विठ्ठल जे पाहिलं नव्हतं ते सुख, याचा अर्थ जे दृष्ट नव्हतं ते सुख. बरं का? जे देखिले शब्द दृश्य शब्दाचा जर वाचक आपण मानला, संस्कृतामध्ये दृश्यत्व, वेदांतामध्ये दृश्यत्व वेगळं आहे. बरं का? जे दृश्य आहे ते सगळं मिथ्या आहे. अशा पद्धतीचं चिंतन वेदांतामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. बरं का? ते पाहिलेलं जे आहे, देखिले शब्दातून दृश्य जर घेतलं तर ते दृश्य सगळं खोटं. आणि देवाच्या संगतीत जे सुख प्राप्त व्हायला लागलं ते दृश्य नाही असं सुख मिळायला लागलं. विठ्ठल विठ्ठल यदृश्यम तन्नष्टम यदृश्यम तन्मिथ्या, असं दृश्यत्व हा हेतू मिथ्यात्वाच्या करता म्हणून दिलेला आपल्याला पाहायला सापडतो. बरं का? आणि मिथ्या शब्द हे दृश्यत्व काय आहे? दृश्यत्वाची व्याख्या करत असताना वेदांतात काही मोठ्या ग्रंथामध्ये दृश्यत्वाची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे, ब्रह्म तुच्छ भिन्नम यावत जगत दृश्यम. विठ्ठल विठ्ठल म्हणजे सशाच्या शिंगासारखे असलेले तुच्छ पदार्थ आणि सच्चिदानंद घन असलेला परमात्मा, या दोघाला सोडून बाकीचं सगळं जग आहे ते दृश्यामध्ये येतं. बरं का? तुच्छ पदार्थाला दृश्यत्वात आणता येत नाही. तर दृश्य पदार्थाचं कसं असतं? ते इंद्रियानं गम्य पाहिजेत पण त्यांना सत्यत्व नसावं लागतं. विठ्ठल विठ्ठल स्वप्रकाश ब्रह्म भिन्नत्वे सती तुच्छ पदार्थ भिन्नत्वे सती यत् प्रतीयमानम तद दृश्यम, अशी दृश्याची एक व्याख्या शास्त्रकाराने सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. बरं का? स्वयंप्रकाश असलेले परमात्म्याच्या पेक्षा जे वेगळं आहे आणि तुच्छ असलेल्या शशशृंगासारख्या पदार्थाच्या पेक्षा सुद्धा जे वेगळं आहे, असं सगळंच्या सगळं पाचही ज्ञानेंद्रियांनी आपल्याला अनुभवता येणारं जे जग आहे त्याला दृश्य म्हणतात. आणि हे दृश्य सगळं नष्ट होणारं, नाशिवंत असतं. दृश्य सगळं मिथ्या म्हणजे खोटं असतं. म्हणून नष्ट होणारं आणि खोटं असं जे सुख आहे ते देखिले सुख आहे. पण देवाच्या संगतीत प्राप्त होणारं सुख कोणतं? नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे जे इंद्रिय गम्य नाही, म्हणजे ज्ञानोबराच्या भाषेत बोलायचं झालं तर इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीची भावे. विठ्ठल विठ्ठल
आत्मप्रभा नीच नव्हे तेची करोनी ठाण दिवे जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीची फावे असं आत्मरसाचं हे भोजन देवा तुझ्या संगतीत प्राप्त होतं. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे अशी इष्टाची प्राप्ती करून देणारी देवा तुझी संगती असल्यामुळं आम्हाला ही तुझी संगती आवडली. देवा आमच्या घरी सुख नव्हतं का पण ते देखील सुख होतं आणि तुझ्या संगतीत आल्यानंतर कोणतं सुख मिळायला लागलं नाही देखील ते. आता देखील ते सुख कसं आहे आणि नाही देखील ते सुख कसं आहे देवा तुला उदाहरणाने सांगतो. महाराज तिसऱ्या शरणात बोल. घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर ताकाचे सरोवर घरी ताकाचे घरी ताकाचे सरोवर सरोवर घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर इथे नवणीताचे पुरा इथे नवणीताचे पुरा पुरा नाही देखील ते नाही देखील ते इथे नवनीताचे पुरा इथे नवनीताचे पुरा नाही देखील नाही देखील सरोवर येथे नवनीताचे पुरा येथे नवनीताचे पुरा येथे नवनीताचे पुरा घरी ताकाचे सरोवर इथे नवनीताचे सरोवर इथे नवनीताचे सरोवर इथे नवनीताचे घरी देवा आमच्या संसारी जीवाच्या संगतीत मिळणारं सुख ते देखील येते आणि तुझ्या संगतीत आल्याच्या नंतर नाही देखील येते. या दोन सुखाचा भेद कसा आहे देवा. आमच्या घरचं सुख ताकाचे सरोवर आणि इथलं तुझ्याजवळ तुझ्या संगतीतलं सुख कसं नवनीताचे पूर. ताकाचं सरोवर आणि नवनीत असा म्हणजे लोण्याचा पूर. याच्यात तुम्हाला काय आवडतं सांगा मला. फक्त काय आवडतं सांगा ना. एकदा बोला की काय मी इतका वेळ बोललो तुम्ही एक तरी वाक्य बोला की माझ्याशी. काय सांगा ना मला. तुम्हाला ताकाचं सरोवर आवडतं का लोण्याचा पूर आवडतो सांगा ना मला. लोण्याचा पूर आवडतो. कोणालाही आवडतो. हो ते डॉक्टर खाऊ नको म्हणतो तो भाग वेगळा कारण तो डॉक्टर सगळं देखील सुखाचं बघणारा असतो. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे एकच डॉक्टर असे आहेत की ते नाही देखील ते बघणारे आहेत म्हणून हे डॉक्टर आपल्याला लोण्याचा पूरच बरा म्हणणारे आहेत. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हे कसे येते हे संसारात भोगायला मिळणारे सुखाचे सोहळे कसे देखील येते. देखील आहे म्हणजे दृश्य विषयाचं सुख कसं आहे याचा विचार सांगितला. ताकाच्या सरोवरासारखा भरपूर भरमसाठ विषयाचे भोग आपल्याला प्राप्त होतात पण फलकट ताकासारखे ते असतात. आणि देवा तुझ्या संगतीत आल्याच्या नंतर सारभूत लोण्यासारखं सुख ते पुराला आल्यासारखं भरपूर भरपूर आम्हाला भोगायला मिळतं. अशी तुझी संगती आहे देवा. मग ताकाचं सरोवर आवडत नाही लोण्याचा पूर आवडतो म्हणून ताकाच्या सरोवराची प्राप्ती करून देणारं म्हणजे देखील सुखाची प्राप्ती करून देणारी अशी संसारी जीवाची घरची संगती सोडून आम्ही तुझ्या संगतीला आलो देवा. इथं आल्याच्या नंतर अदृश्य असलेलं सुख अदृष्ट असलेलं सुख ते परमात्मा सुख आम्हाला प्राप्त व्हायला लागलं आणि हे सुख भोगण्याची आम्हाला चटक लागलेली असल्यामुळं तुझ्या संगतीतून देवा तू आम्हाला घालवून घरी जा जरी म्हणून सांगितलं तरी आम्ही आता जाणार नाही. महाराज शेवटच्या तुका मने आता तुका मने आता तुका मने आता तुका मने तुका मने आता 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 तुका मने आता
तुका म्हणे आता तुका म्हणे तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवत दवडीता आम्ही नवत दवडीता नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे आम्ही नवत दवडीता आम्ही नवत दवडीता नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग चुका नाही देखिले ते नाही देखिले ते तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता देवा इथं आता तुझ्या संगतीत लोण्यासारखं लोण्याच्या पुरासारखं नाही देखील अदृश्य असलेल्या परमात्म्याचं सुख आम्हाला प्राप्त होतं. परमात्म्याच्याबद्दल विचार करत असताना शास्त्राने परमात्मा सुखाला अदृश्य सुख अशाच पद्धतीचा, कारण देवच अदृश्य आहे बरं का. अदृश्य हे देवाचं नाव आहे, विष्णू सहस्रनामामध्ये आहे. ते व्यक्तरूपश्च सोडून द्या आता, पण अदृश्य तो अदृश्य सर्वांच्या करता आहे, व्यक्तरूप मात्र भक्तांच्या करता आहे. एवढा बदल तिथं आपल्याला लक्षात घ्यावा लागतो बरं का. भगवंताला अदृश्य म्हणलं. अदृश्य असलेला, अदृश्य असायचं कारण काय, परमात्मा कोणत्याही प्रमाणाने आपल्याला कळत नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. हा परमात्मा प्राप्त व्हावा याच्याकरता प्रवचन उपयोगाचं नाही. परमात्मा प्राप्त व्हावा याच्याकरता चांगली धारणाशक्ती असलेली बुद्धी उपयोगाची नाही. परमात्मा प्राप्त व्हावा याच्याकरता बहुश्रुतपणा उपयोगाचा नाही. मग कोणाला तो परमात्मा व्यक्त होतो, हे अदृश्य हे झाले चिंतन बरं का. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेनं, हे अदृश्याचं वर्णन झालं. व्यक्तरूपश्च कुठं येतं तर तो परमात्मा कोणाला प्राप्त होतो याच्याबद्दल यमे वैशवृणते तेन लभ्य तस्यैष आत्मा विवृणते तनु गुस्वाम. श्रुतिमातेने चिंतन त्याच्या पुढं असं केलेलं आहे. या भगवंताला ज्याच्या पुढं व्यक्त होण्याची संताच्या मार्गदर्शनानं इच्छा होते त्याच्यासमोर हा परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे स्वतःच प्रगट होतो. विठ्ठल विठ्ठल स्वतः प्रगट होतो, ही व्यक्तरूपता आहे बरं का. आणि सर्वांच्या करता अदृश्यता, कोणत्या प्रमाणाला गम्य न होणं ही देवाची अदृश्यता आहे. ते अदृश्य असलेलं परमात्म्याचं सुख आम्हाला भोगायला मिळालं. म्हणजे अदृश्य असलेला परमात्मा आमच्याकरता व्यक्तरूपश्य या अवस्थेला प्राप्त झाला. हा देवा तुझ्या संगतीचा परिणाम आहे. म्हणून तुझ्या संगतीत असताना आम्हाला हाकालून देऊन घरी जा असं तू जरी सांगितलं तरी आम्ही नवजो दवडिता. तुम्ही दवडून सुद्धा देवा मी आता संसारात जाणार नाही, संसारी जीवाची संगती आम्ही करणार नाही. देवा तुझी संगती केली, इथंच आम्ही राहणार आहोत. कारण नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. असं देवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर अदृश्य असलेले सुखाचे भोग आणि सुखाचे सोहळे भोगायला मिळतात. हा महाराजांनी या भंगातून सांगितलेला गोपाळाच्या मुखातून देवाच्या संगतीचा जो परिणाम आहे त्याचा विचार आपण यथामती केला. आज काल्याचा प्रसंग असल्यामुळं थोडक्यात आपल्याला काल्याच्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. एकदा प्रेम आणि भजन करा. 10-5 मिनिटात सेवा संपवतो. विडोबा रखुमाई विठोबार
हो पारखोमाय विठो पारखोमाय हो पारखोमाय विठो पारखोमाय हो पारखोमाय विठो पारखोमाय हो पारखोमाय विठो पारखोमाय पारखोमाय जय विठो पारखोमाय हो पारखोमाय विठो पारखोमाय हो पारखोमाय विठो पारखोमाय हो 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 पारखोमाय पारखोमाय हो पारखोमाय पारखुमाई पारखोमाय शेवटीच म्हणायचे ना, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. संत शिरोमणी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून जो गोपाळाचा भगवंताशी झालेला संवाद सांगतात त्याचा आपण विचार केला. देवाच्या संगतीत सुखाचा सोहळा कसा भोगायला मिळतो त्याचंच एक प्रत्यंतर म्हणजे काल्याची लीला आहे. तिचा थोडासा विचार आपल्याला पाहायचा आहे. भगवंताचं चरित्र आपल्याला सगळ्याला माहिती असलेले कृष्णचरित्र सगळं चरित्र सांगण्याचं कारण नाही. आपल्या या उत्सवाच्या सांगतेच्या निमित्तानं हरेश्वराच्या प्रांगणामध्ये ग्रामदैवत आपलं हरेश्वर आहे. फार सुंदर मंदिर आणि या मंदिराची सुंदरता म्हणण्यापेक्षा आदरणीय पूजनीय गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजीसारख्या लोकांनीसुद्धा या मंदिराची आणि इथल्या हरेश्वराची प्रशस्ती गावी असं हे मंदिर असल्यामुळं याचं फार मोठं महत्त्व आहे. सगळ्या भारतामध्ये मूर्धन्य पंडित म्हणून गुरुजींची गणना आहे आणि नुसते मूर्धन्य पंडित म्हणून नाही, तपस्वी साक्षात्कारी महात्मा म्हणूनही त्यांची गणना आहे. विठ्ठल विठ्ठल अशा महापुरुषाला जे स्थान भावतं ते नक्की खरोखर सिद्धी देणारं असतं असं आपल्याला चिंतन करावं लागेल बरं का. हा तपश्चर्य करता कसं स्थान असावं, ज्ञानोबरांनी शुचौ देशे प्रतिष्ठाप्य त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे नातरी तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली सगळी स्थिती आपल्याला या ठिकाणी जर पाहायला सापडत असेल, निगूढ मठासारखीच या मंदिराची अवस्था आणि शिवालय पुन्हा तिथं असणं हे सगळं जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं असं हे स्थान आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. आणि अशा या स्थानामध्ये चालणारा हा नाममहोत्सव, या नाम महोत्सवाच्या सांगतेच्या निमित्तानं काय या कर्जुले गावाने सुद्धा महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या अनेक आहेत बरं का. या आपण आता आपल्यासमोर असलेले आदरणीय वंदनीय डॉक्टर महाराज जे आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर महाराज यांचा विचार केला. काय या गावात जन्मायचं, फक्त जन्म या गावातला जरी असला तरी या मातीचाच गुण असा आहे की या मातीने आपल्याला सगळ्या जगाला कल्याणाची योजना देणारे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जगद्गुरू शंकराचार्य यांच्या सगळ्यांच्या तत्त्वज्ञानाचा आळंदी क्षेत्रात राहून सगळ्या विद्यार्थ्यांना संघ घडवणं आणि तो अभ्यास घडवणं हे काम करणारी ही विभूती या गावाने आपल्याला दिली. हे वारकरी संप्रदायाचं सुद्धा एक प्रकारचं भाग्य म्हणायला हरकत नाही अशी स्थिती आहे बरं का. गावाचं भाग्य तरी आहेच आहे, संप्रदायाचंही भाग्य आहे आणि गावाचं भाग्य हे इथं जन्माला आले म्हणून आहे, संप्रदायाचं भाग्य यांच्यासारखी विभूती मिळाली म्हणून आहे आणि यांच्यासारखी विभूती संप्रदायाला मिळाल्याचं भाग्य देणारं हे गाव असल्यामुळं संप्रदायाला हे गाव मान्य होण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल या हरेश्वराच्या मंदिरात चालणारा हा सप्ताह, या सप्ताहाचा सांगतेचा म्हणजे काल्याचा दिवस असल्यामुळं थोडंसं काल्याचं चिंतन मला करायचं आहे बरं का. नेहमी चरित्र सांगितलं जातं म्हणून फार विस्तार चरित्राचा मला करायचा नाही. थोडक्यात अगदी 10-5 मिनिटामध्ये काल्याच्या संबंधानं आपण विचार करू. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारातच देवानंही काल्याची लीला केली. अन्य अवतारात देवाच्या काल्याची लीला नाही, कृष्ण अवतारातच देवानी काल्याची लीला केली. याच्याबद्दल बोलत असताना भक्तिशास्त्रात प्रौढीवादानं जे बोलणं चालतं त्या प्रौढीवादात असं सांगितलं जातं, ऐका. प्रौढीवादाच्या बोलण्यामध्ये असं सांगितलं जातं, देवाने अन्य अवतारात ही विठ्ठल विठ्ठल आपण माझ्या
माझ्याकडे बघा, मी बोलायला लागलो थोडंसं इकडं तिकडं बघितलं की मला कोणाला बोलू असा प्रश्न निर्माण होतो बरं का. काय प्रौढीवाराचं बोलणं बरं का. अन्य अवतारात देवाने कैलाशी लीला केली नाही, कृष्णावतारात देवाने कैलाशी लीला केली. कृष्णावतारातच काल्याची लीला केली आणि अन्य अवतारात केली नाही असं म्हणायला भक्तिशास्त्र तयार नाही. काल्याची लीला एवढी महत्त्वाची आहे की कृष्णावतारा वाचून बाकीच्या अवतारात देवाने ही लीला केली नाही म्हणत नाही भक्तिशास्त्र. देवाला सुद्धा बाकीच्या अवतारात काल्याची लीला करता आली नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल इतकी महत्त्वाची रहस्याची असलेली ही काल्याची लीला आहे बरं का. कृष्णावतारातच ही देवाने काल्याची लीला केलेली आहे. आता कृष्ण रूपापेक्षा माझ्या दृष्टीनं पांडुरंग रूपातल्या देवाचं महत्त्व जास्त आहे. कारण कृष्णावतारात भागवतात काल्याचा प्रसंग जर आपण पाहिला तरी एकदा आहे, पण पांडुरंग रूपाला देव आल्यापासून रोज कुठं ना कुठं तरी काला भक्ताला देतच राहतो. विठ्ठल विठ्ठल असा हा काल्याचा प्रसंग कृष्णचरित्रातला असल्यामुळं देवाचं थोडंसं चरित्र बघा. द्वापार युगाच्या शेवटच्या काळात देवाचा अवतार झाला. कंसाच्या बंदीशाळेत देव प्रगट झाले. प्रगट झालेल्या देवाने अष्टवर्षात्मिका मूर्तीचं रूप धारण केलं. वसुदेव देवकीला दर्शन दिलं आणि त्याने बाळरूप धारण करावं अशी प्रार्थना केल्याबरोबर परमात्मा बालरूपाला प्राप्त झाले. वसुदेवाला पुत्रमोह झाला. वसुदेवानं त्या लेकराला मिठी मारली. एवढ्या देवकीला काळजी वाटली म्हणून देवकीनं सांगितलं सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठीन. मग देवाला लपवायचं कुठं असा विचार आला. तेव्हा देवाने हळूच वसुदेवाच्या कानात सांगितलं, नंदाच्या घराला मजने ये गोकुळाला. गोकुळात नंदबाबाच्या घरी मला नेऊन ठेवा. देवाची आज्ञा म्हणून वसुदेवाने देवाला असं टोपल्यात ठेवलं आणि टोपलं उचलल्याबरोबर हातापायातल्या बेड्या गळाल्या. मग कळालं देव जवळ असताना बंधन काही करणार नाही असं लक्षात आल्यावर दारापर्यंत गेले. दरवाजाची कड्या कुलप मोकळी झाली. बाहेर येऊन पाहिलं द्वारपाळ सगळे झोपलेले दिसले. मग वसुदेव बिनधास्तपणे गोकुळाच्या दिशेनं निघाले. रस्त्यातून यमुना ओलांडून जात असताना यमुनेला देवाच्या चरणाच्या दर्शनाची इच्छा असल्यामुळं ती वाढत असताना भगवंतांनी टोपल्यातून पाय बाहेर काढला. यमुनेला दर्शन दिलं. यमुनेला देवाच्या दर्शनाची इच्छा का झाली? अनेक कारण आहेत. यमुनेला देवाच्या दर्शनाची इच्छा होण्याचं, चरणाच्या दर्शनाची इच्छा होण्याचं एक कारण भक्तांनी गमतीनं विनोदाने असं कारण सांगितलेलं आहे. यमुनेचं आणि देवाचं नातं काय? यमुनेचं आणि देवाचं नातं काय याचा विचार करा. यमुना ही देवाची सासू आहे. सासू कशी सासू आहे? थोडं लक्ष द्या माझ्याकडं म्हणजे आपल्याला कळेल. यमुना ही देवाची सासू आहे. कसं असतं पहा, आपल्याला सासरा कोणाला म्हणतात, सासू कोणाला म्हणतात हे सांगायची गरज आहे का हो काही? सांगा ना मला. सासरा कोणाला म्हणतात सांगा ना मला. सासू कोणाला म्हणतात सांगा ना. कोणाला म्हणतात सासरा? सासरा कोणाला म्हणतात? सासरा अरे ते सांगावं लागतं. बायकोचा जो बाप असतो त्याला काय म्हणतात? सासरा. आणि त्याची जी बायको असते तिला काय म्हणतात? सासू. हां, आता बरोबर आहे. म्हणजे माहीत असलेलं सुद्धा राखून ठेवायचं कसं असतं ते तुमच्याकडून शिकावं लागेल मला. बडबड करत राहणं, बोलत राहणं काही कामाचं नाही. शांत राहिलं पाहिजे, हे सुद्धा आलं पाहिजे बरं का. हां म्हणजे बायकोचा जो बाप असतो त्याचं नाव सासरा आणि सासऱ्याची जी बायको असते तिचं नाव सासू. हे लक्षात ठेवा बरं. हे सूत्र लक्षात ठेवा. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कोणाचा अवतार? कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा. महाविष्णूच्या बायकोचं नाव काय हो? लक्ष्मी. लक्ष्मीचा बाप कोण आहे हो? समुद्र. क्षीरसागराच्या मंथनातून ती लक्ष्मी माता प्रगट झाली की नाही? म्हणजे बायकोचा बाप झाला की नाही देवाच्या? देवाची बायको लक्ष्मी, लक्ष्मीचा बाप समुद्र. म्हणजे समुद्र देवाचा कोण झाला? सासरा. बरोबर आहे. बायकोच्या बापाला सासरा म्हणतात, हे सूत्र बसलं इथं. बरोबर. आता समुद्र सासरा झाला की बघा सासऱ्याची जी बायको असते तिला काय म्हणतात हो? सासू. समुद्राला मिसळणाऱ्या सगळ्या नद्या समुद्राच्या बायका आहेत आणि त्याच्यामुळे यमुना समुद्राला जाऊन मिसळणारी असल्यामुळे यमुना देवाची कोण झाली सांगा मला? सासू झाली. मग सासू असल्यामुळं यमुनेनं आजपर्यंत जावई कधी बघितलाच नव्हता. कारण जुना काळ बघा, आजचा काळ बघायचा नाही बरं. जुन्या काळात जावयाच्या समोर सासवा येत नसत, कधी बघायला सुद्धा मिळत नसे. लपून लपून राहायच्या बायका बरं का. ते जावयाच्या समोर येणं नव्हतं. आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे जुन्या काळात सासवा समोर येत नव्हत्या. आजच्या सासवा काय करतात? तसं नाही, समोर नाही, टेबलवर बसून त्याच्याबरोबर चेस म्हणायची तयारी आहे म्हणे बरं का. ही आजच्या सासूची अवस्था आहे. पण जुन्या काळातली सासू समोरच येत नव्हती आणि यमुनेचा विचार करताना नव्या सासूचा विचार करून काय उपयोग आहे का? जुनी सासू, द्वापार युगातली सासू हो. आणि मग त्या सासूचा विचार करताना ती सासू कधी देवासमोर आलीच नाही. तिला देव कधी बघायला मिळालाच नाही.
म्हणून देवाला बघाय करता त्यानं प्रयत्न बरेच दिवस केले होते आणि आता तिनं विचार केला आपला जावई लहान लेकरू झाला एकदा बघून या गडबडीनं, म्हणून ती अशी वाढायला लागली आणि ती वाढत असताना तिला आपल्या चरणदर्शनाची इच्छा आहे हे देवाने लक्षात घेतलं. टोपल्यातून पाय बाहेर काढला, तिला दर्शन दिल्याबरोबर तिनं मार्ग दिला. विठ्ठल विठ्ठल. गोकुळामध्ये वसुदेव भगवंताला घेऊन त्या मार्गाने आले, नंदाच्या घरी आले. नंदबाबाच्या घरी त्या दिवशी यशोदा माता प्रसूत झालेली, तिच्या पोटी माया जन्माला आलेली असल्यामुळं फक्त संतती झाली सर्वांना कळत होतं, पण मुलगा का मुलगी कोणाला कळत नव्हता. अशा अवस्थेत वसुदेव तिथं आले, देवाला तिथं ठेवलं, ती माया घेऊन वसुदेव पुन्हा बंदी शाळेमध्ये गेले. बरं का, ठेवी तेथे कृष्णजीला माया घेऊन निघाला. माया घेऊन वसुदेव बंदी शाळेत आले. बंदी शाळेत आल्याच्या नंतर ते माया घेऊन बसल्याबरोबर हातापायात पुन्हा बेड्या आल्या, दरवाजे बंद झाले, द्वारपाळचे झोपलेले होते. ही माया रडायला लागली, तिचं रडणं ऐकून द्वारपाळ जागे झाले. कंसाला जाऊन सांगितलं तुझा वैरी जन्मला, त्याला मारायला चल. तो आला, त्या मायेला उचललं, हातात धरून एका पायाला धरून तिच्या असं गरगर फिरून दगडावर आपटायचं, एवढ्यात ती हातातून निसटली आणि त्यानं कंसाला सांगून टाकलं तुझा वध करणारा भगवान माझ्या हाती जन्माला आलेला आहे. आणि मग कंस सावध झाला. आपल्या सगळ्या दुष्ट मित्रांची त्यानं बैठक बोलावली. गोकुळामध्ये देवाच्या जन्माचा आनंदानं उत्सव साजरा व्हायला लागला दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि इकडे कंसाने दुष्ट मित्रांची बैठक बोलावून सर्वांना सांगितलं माझा वैरी जन्मला आहे, कोण आहे, कुठे आहे, कसं आहे माहिती नाही, त्याला मारायचे, कोण काय करता सांगा. कोणी काही करू शकत नाही हे सांगत असताना पुतना नावाची राक्षसी तिथं उठून उभी राहिली आणि ते म्हणायला लागले तुझ्या वैऱ्याला मी मारून येते. कशी मारशील? आमचे गुरुजी गमतीनं म्हणायचे सगळ्या पुरुषाची अक्कल काम करणं जिथं थांबतं तिथं बाईची अक्कल सुरू होते म्हणे. त्याचं उदाहरण म्हणजे पुतना. सगळे दुर्जन कंसाचे मित्र बाजूला बसले, आम्हाला काही सुचत नाही म्हणाले. आणि पुतणीनं सांगितलं बरोबर तुझ्या वैऱ्याला मी मारून येते म्हणे. बरं का, तुझ्या वैऱ्याला मी कशी मारशील बाई? मी स्तनाला विष लावते, सुंदर स्त्रीचं रूप घेते, स्तनाला विष लावते आणि मथुरेच्या पंचक्रोशीमध्ये 10 दिवसाच्या जन्मलेल्या सगळ्या लहान मुलांना विषारी स्तनपान करून मारून येते, त्याच्यात तुझा वैरी मरेल. कंसाला युक्ती पटली, त्यानं तिला परवानगी दिली. ही पुतना निघाली, अनेक गावात जाऊन अनेक लहान लहान मुलं मारली. श्रीकृष्णाला मारण्याकरता गोकुळात नंदाच्या घरी आली, देवाला मांडीवर घेतलं. देवाला जन्माला येऊन अवताराला येऊन 6वा दिवस म्हणून देवाने विचार केला ही राक्षसी आता माझ्या हातून मरणार आहे. आणि मरताना हिनं अकराळ विक्राळ रूप प्रगट केलं. बापाचं घर पडून जातं आणि बापाचं घर जर पडलं तर ही राक्षसी असल्यामुळे हिला कोणी नावं ठेवत नाही, पण मला म्हणतात आप्पेशी कार्ट म्हणतात म्हणे. म्हणून मग काय करा, देवाने योगमायेच्या प्रभावाने तिला रानात नेलं, स्तनपान केलं, स्तनातलं दूध घेतलं, विष घेतलं आणि प्राणही सकट पियाला पूतनेते. पूतनेचे प्राणही देवाने ओढून घेतले. पूतना मेली, 6 कोस तिचा देह पडला होता असं वर्णने भागवतात. 6 कोस शरीराची असलेली पूतना 6व्या दिवशी मारणारं जे लेकरू आहे तेच माझा वैरी कंसाचा नक्की निश्चय झाला. विठ्ठल विठ्ठल. मग कंसानं अनेक संकट गोकुळात देवाच्या नाशाकरता पाठवायला सुरुवात केली. त्या सर्वाचा नाश करत करत परमात्मा लहानाचे मोठे व्हायला लागले. हळूहळू पालथं पडणं, रांगणं, उंबऱ्याचा टेका धरून उभं राहणं, भिंतीचा आधार धरून चालणं, बोबडं बोबडं बोलणं असं देवाचं सुरू झालं. बरं का, रंगणी रांगत गुलगुला बोलत, 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 असुर रुळत चरणातळी, 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 रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत
गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत हळूहळू देवाचं रांगणं, बोबड्या स्वरात बोलणं, उमऱ्याचा टेका धरून चालणं, भिंतीचा आधार धरून चालणं, उमऱ्याचा टेका धरून उभं राहणं. यशोदा मातेनं आई बाबा काका बोलायला शिकवल्याच्यानंतर बोबड्या स्वरात बोलणं कशी गंमत होती पहा. भक्ता करता परमात्मा काय काय करायला तयार होतो याचा विचार करा. अरे वेद जेणे सुभाष हे देवाचं वर्णन आहे बरं का. हां, येण्याची शिकवणी वेद केला शहाणावो असं ज्या परमात्म्याचा अधिकार, वेदालासुद्धा बोलायला शिकवणारा हा परमात्मा. वेदा तेही पढविता आद्य गुरु तू, अशी ज्या देवाची योग्यता, त्या देवाला यशोदा मातेनं आई बाबा दादा म्हणल्यावर ते बोलायला शिकावं. केवढी भक्त वश्यता देवानं व्यक्त केली सांगा. सगळ्या ब्रह्मांडाला आधार देणारा परमात्मा पण नंदबाबाच्या उंबऱ्याचा आधार धरून स्वतः उभा राहतो. सगळ्या ब्रह्मांडाचं संचलन करणारा परमात्मा पण नंदबाबाच्या भिंतीचा आधार धरून स्वतः चालायला शिकतो. हे सगळं भक्त वश्यतेचं गमक आहे. विठ्ठल विठ्ठल. हळूहळू परमात्मा मोठा होत होता आणि सगळ्या दैत्याचा संहार चालूच होता बरं का. नुघडता बाळपणाची फुले मिया अदानवी सृष्टी केली. गालावर्षी बाळपणाची कळीसुद्धा उमलली नव्हती. एवढ्या बालवयात देवाने असुरांचा संहार चालू केला, सपाटाच चालवला. अनेक असुराचा संहार करत करत परमात्मा मोठे व्हायला लागले. घरात अनेक खोड्या करून आपल्या पित्याला मातेला आनंद द्यायला लागले. अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या देवाच्या लीला आपल्याला घरामधल्या सुद्धा पाहायला सापडतात बरं का. एक असं चरित्र आहे देवाचं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंदबाबाच्या बरोबर जेवायला बसलेले. बलरामदादा एका बाजूने आहेत, भगवान एका बाजूने आहेत, नंदबाबा मध्ये बसलेले आहेत. पानात एकच पान आहे. त्या एकाच पानातून दोन्ही मुलाला खाऊ घालत त्या मुलाने घातलेला घास नंदबाबा सेवन करायला लागले. नंदबाबा जेवत असताना कृष्णा घास भरवावा, देवाने घास भरवल्यानंतर नंदबाबा जेवायचे तो घास खायला लागले. आणि खाता खाता देवाने काय केलं, नंदबाबाच्या पोटाकडे एकदा हात लावून बघितलं. केवढं पोट आहे म्हणे बाबा तुमचं, केवढं पोट आहे. म्हणजे माझे बघितलं तर कळेल तुम्हाला केवढं पोट आहे बाबा तुमचं. म्हणून असा हात लावला नंदबाबाच्या पोटाला. आणि पोटाला हात लावल्याच्या नंतर म्हणा हे एवढं म्हणजे तुमच्या तोंडात मी आणि दादा दोघंही जे घालतं ते सगळं जे जातं ना त्याचं कारण हे एवढं मोठं आहे. असं बोलता बोलता देवाने काय केलं, पोटावर हात लावला. पोटावरून हात फिरवता बिंबीच्या खळग्यामध्ये असं बोट घातलं. बाबा म्हणे केवढा खड्डा पडला आहे तुझ्या पोटाला. मग आता काय करायचं, खड्डा पडला आहे ना, खड्डा बुजवला पाहिजे. हा, घरामध्ये कुठं खड्डा पडला तर सारवायचं म्हणलं की आई त्याच्यामध्ये माती घालते, बुजवते, चिखल घालते, बुजवते. बाबा तुझ्या पोटाला पडलेला हा खड्डा मला बुजवायचा. म्हणून देवाने काय केलं, मूठभर भात घेतला आणि नंदबाबाच्या बेंबीला लावून खड्डा बुजवल्यासारखं परमात्मा करायला लागले म्हणे. आणि अशा सगळ्या लीलाचा आनंद नंद यशोदेला प्राप्त होत होता. बाललीला करत करत परमात्मा लहानाचे मोठे होत होते. हळूहळू देवाला पाय फुटल्याच्या नंतर भगवंतांनी गावात फिरणं सुरू केलं. आणि गावात हिंडताना सुद्धा देवाच्या अनेक प्रकारच्या उपद्रवी लीला बरं का. उपद्रवी लीला म्हणण्याचं कारण असं आहे की उपद्रवाचं प्रेम असणारी जगात मंडळी असते, त्यांना आनंद देण्याकरता देवाने केलेली ती लीला आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्याच प्रकारच्या लीला देवाला कराव्या लागतात त्याच्यामध्ये बरं का. हां, त्याच्यामध्ये देवाला अशा उपद्रवप्रिय असलेल्या लोकांना सुद्धा आवडणाऱ्या लीला कराव्या लागल्या बरं का. क्लेश कर्म इत्यादिकांनी युक्त असणाऱ्या लोकांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे, याच्यासाठीच देवाचा अवतार असतो. तेव्हा क्लेश कर्मादिकांनी युक्त असलेल्या लोकांना सुद्धा ज्या लीलाचं प्रेम निर्माण होऊ शकेल अशा उपद्रवी लीला भगवंतांनी करायला सुरुवात केलेली होती. लहान मुलांना जमा करायचं, त्यांना देवाने चोरीला घेऊन जायचं. हां, त्यांना सगळ्यांना भगवान विचारायचे, बघा रे माझ्या शरीराकडं बघा आणि तुमच्या शरीराकडं बघा, मी कसा धष्टपुष्ट, तुम्ही सगळे कसे उद्बत्ती पैलवान काडी पैलवान आहात म्हणे, एकदा माझ्याकडं बघा, हे कशाकरता केलं आहे. देवाने विचारलं की बाबा मी हे तुम्हाला का विचारतो, अरे आपण सगळीच गवळ्याची मुलं ना, मी गवळ्याचाच मुलगा, तुम्ही गवळ्याची मुलं, तुमच्याही घरी गोधन आहे, माझ्याही घरी गोधन आहे, दुप्त तुमच्या घरी असल्यामुळे तुम्हालाही लोणी खायला मिळालं पाहिजे, मलाही खायला मिळतं, मग मी लोणी खाऊन धष्टपुष्ट आहे तर तुमच्या घरी लोणी असताना तुम्ही असे का.
एका पोरानं उभं राहून सांगितलं, देवा सांगू म्हणे, कारण आम्ही गोपाळ बरोबर, तूही गोपाळ बरोबर. आमच्या घरी गोधन आहे, तुझ्या घरी गोधन आहे बरोबर. आमच्या घरी लोणी आहे, तुझ्या घरी लोणी आहे बरोबर. तुझी आई तुला लोणी देते ना आमची आई काय करते म्हणे, लोणी आम्हाला देत नाही. आमची आई लोणी मथुरेच्या बाजारात नेते, तिथे विकून टाकते, त्याचे पैसे घेते, पैसे घेऊन सोनं घेऊन दागिने करून अंगावर मिरवत राहते आणि आम्हाला ताकाचं फळकट पाणी प्यायला देते. घरी ताकाचे सरोवर असं असल्यामुळं, तुझ्याजवळ नवनीताचा पूर असल्यामुळं तुझी ही स्थिती आहे आणि आमची अशी स्थिती आहे. मग देवाने सांगितलं असं चालायचं नाही, जे आपल्या अधिकाराचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे. लोण्यावर पहिला अधिकार कोणाचा? मुलांचा आहे. त्याच्यामुळे घरातल्या लोण्यावर मुलांचा अधिकार असल्यामुळं मुलांना लोणी मिळालंच पाहिजे आणि ते मिळत नसेल तर आपण सत्याग्रहानं मिळवलं पाहिजे. देवाने सांगितलं आपण त्याच्याकरता काही वाटेल ते प्रयत्न करू. भगवंताने सांगितलं आपण चोरी करू. सगळे गोपाळ चोरी करायला जायचे. अनेकाच्या घरी जाऊन अनेक प्रकारचा उपद्रव भगवंताने सुरू केला. एका दिवशी धावत आले, एका बाईच्या लोण्याच्या मोठ्या रांजणामध्ये हात घातला, लोणी काढून खायचं एवढ्यात ते घरमालकीण आले आणि तिनं देवाला धरलं. म्हणे, का रे कार्ट्या, माझ्या घरात का घुसलास, लोण्याच्या भांड्यात हात का घातला वगैरे वगैरे विचारायला लागल्याबरोबर, कोण आहेस तू असं त्याने विचारायला सुरुवात केली. देव म्हणले, असं का करतेस म्हणे, थोडं इथं या अंधाऱ्या खोलीमध्ये मी तुला दिसत नाही, तू मला दिसत नाहीस, कशा करता बोलायचं म्हणे, इथं थोडं उजेडात जाऊ, थोडं प्रकाशात चल, असं म्हणून तिला ओसरीवर आणलं. ओसरीवर आणल्याबरोबर तिनं विचारलं, हां आता विचार म्हणे, काय विचारायचं. तिनं विचारलं, कोण आहेस कार्ट्या, सांग ना. देव म्हणले, माझा परिचय पाहिजे होय, सांगतो म्हणे तुला. तुला बलराम दादा माहिती आहेत का? बलराम दादा माहिती आहेत का म्हणले. ते म्हणाले, माहिती आहे. कोण बलराम दादा, सांग बरं. नंदबाबाच्या मोठ्या मुलाचं नाव बलराम. अगदी बरोबर, त्या नंदबाबाच्या मोठ्या मुलाचा बलराम दादाचा मी धाकटा भाऊ आहे. देवाने काय सांगितलं, अगोदर काय विचारलं, स्वतःचा परिचय देताना बलराम माहिती आहे का, आणि बलराम कोण हे कळाल्याच्या नंतर नंदाचा मोठा मुलगा, हां त्या बलरामाचा मी धाकटा भाऊ. मग तिनं सांगितलं, कृष्णेश्वर कार्ट्या. मग भगवान म्हणले, माझं नावसुद्धा तुला माहिती असताना तू कोण म्हणून पुन्हा विचारायचं कारण काय. मग ती म्हणायला लागली, बाबा मी कृष्ण म्हणायच्या ऐवजी बलरामाचा धाकटा भाऊ असा का परिचय दिला. देवाने सांगितलं, तुला सांगू का म्हणे, आपल्या गावामध्ये कोण गरीब आहे, लहान मुलामध्ये कोणतं पोरगं गरीब आहे, सगळ्या गोकुळामध्ये गरीब गाय म्हणून बलरामदाराची प्रसिद्धी होती. त्या गरीब गाय बलरामाचा धाकटा भाऊ, त्याच्यामुळं मी तर त्याच्यापेक्षाही गरीब आहे. अरे लबाडा म्हणे, तू कृष्ण आहेस असं ती बोलायला लागल्याबरोबर देवाने सांगितलं, हां आता पुढचा प्रश्न म्हण. एक 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 विचारायचं, एकदम सगळे नाही, प्रश्नपत्रिका नाही, एक एक प्रश्न विचारायचा. तिनं विचारलं, कार्ट्या ते असू दे, तू कृष्ण आहेस मला माझ्या घरात काय घुसलास रे, असं म्हणल्याबरोबर देवाने इकडं तिकडं पाहिलं आणि विचारायला लागले, हे तुझं घर आहे होय, मला वाटलं माझंच घर आहे म्हणून आलो. आता ती म्हणायला लागली, लहान पोरग आहे, कळालं नसेल आपलं तर, बरोबर कोणाचं आहे, देवाचंच बरोबर आहे. पण हिनं संसाराच्या दृष्टीनं विचार करून सांगितलं, ठीक आहे बाबा, लहान मुलगा आहेस, तुला आपलं परक घर कळालं नसेल, फरक कळाला नसेल, भेद कळाला नसेल, पण आलास ते आलास, लोण्याच्या भांड्यात का हात घातला रे चोरा. देवाने हां असं झालं म्हणे, आम्ही लहान लहान मुलं खेळत होतो, आमच्याबरोबर आमच्या कालवडी होत्या, त्याच्यात आमच्या एका मित्राची ढवळी कालवड हरवली, तिला शोधायला निघालो होतो, त्याच्यात तुझा एवढा मोठा रांजण पाहिल्यावर मला वाटलं की याच रांजणात माझी कालवड लपलेली असणार, म्हणून कालवडीला शोधाय करता मी लोण्याच्या भांड्यात हात घातला. मला लोण्याचा मोह नाही असं म्हणल्याबरोबर ते रागावले, माराय करता हात उचलला. देव पसार झाले. विठ्ठल अशा अनेक लीला आणि त्या उपद्रवाच्या योगानं उद्विग्न झालेल्या गोपिका यशोदा मातेकडे येऊन यशोदेला जेव्हा गाऱ्हाणं सांगायला लागले, यशोदेनं ठरवलं आता कान्होबाला गावात ठेवून उपयोग नाही. त्याला सांगितलं, उद्यापासून गाई वासर घेऊन रानात जा बाबा. कान्होबानं ते स्वीकारलं. दुसऱ्या दिवशीपासून यशोदा माता त्याला भल्या पहाटे उठवायला लागले, देवाला स्नान घालायला लागले. कपाळावर चंदनाचा टिळा, त्याच्यात कस्तुरीचं बोट, डोक्यावर मोरपिसाचा मुकुट, अंगावर एक लहानसं घोंगडं घडी करून डाव्या खांद्यावर टाकलेलं असायचं. एका शिंक्यामध्ये लोण्याचं मडकन भाकरीचं गाठोडं ते शिंक खांद्याला अडकवलेलं असायचं. गाई वासराला वळायला जात असल्यामुळे बेताची छडी, आवडता देवाचा वेणू देवाच्या हातात दिलेला असायचा. गाई वासरं रानात पांगली तर त्यांना जवळ बोलावण्याकरता संकेताचा शब्द करण्याकरता वाजवायला शिंग दिलेलं असायचं, ते खांद्याला अडकवायचं. आणि असं सजून धजून कान्होबा तयार झाला.
की आता दिवसभर माझा देव माझा कान्होबा मला दिसत नाही याचं यशोदा मातेला वाईट वाटायचं, डोळ्यात पाणी यायचं आणि यशोदा माता विचार करायची इथून बाहेर पडल्यावर या माझ्या श्यामसुंदर घनश्याम सुंदर कांतीच्या या परमात्म्याला कोणाची दृष्ट होऊ नये म्हणून आपल्या डाव्या पायाची माती काढून यशोदा माता देवाच्या कपाळाला लावायची. देवानं ती लावून घ्यायची. देवाईची रज चरणीची माती देवानं ती मातीची कपाळाला लावून घेतली. यशोदा मातेला एकदा नमस्कार, नंदबाबाला एकदा नमस्कार केला की गाई वासरं घेऊन भगवान घरातून बाहेर पडायचे. मित्रांना बोलवायचे, मित्राची गाई वासरं आपली गाई वासरं घेऊन रानात जायचं. रानात गेल्यावर गाई वासरांना चारणं, गोपाळासह क्रीडा करणं, एवढंच करून देवाने गोपाळाने गाई वासरालाच आनंद दिला समजू नका. वृंदावनातल्या वन्य जीवाला सुद्धा देवाने भरपूर आनंद दिला. एखादं माकड देवाच्या समोर येऊन एखाद्या झाडावर जर तरतर चढत गेलं तर त्याच्या समोरच्या झाडावर देव त्याच्यापेक्षा वेगानं चढत जायचे म्हणे. आणि शेंड्यावर गेल्यावर माकडानं कृष्णाकडं बघितलं आणि देव अगोदर शेंड्याला जाऊन बसलेला पाहिला की त्या माकडाला वाटायचं खरा माकडपणा यालाच येतो, मनालोक विनाकारणच माकड म्हणतात असं वाटायचं म्हणे त्याला. एखादा राजहंस देवाच्या बाजूनं आयटीनं चालायला लागला की भगवान त्याच्या बाजूनं त्याच्यापेक्षा आयटीनं चालून दाखवायचे आणि मग राजहंसाला वाटायचं याची चाल ज्ञानोबारायला माहिती नाही का. राजहंसाची चालणे भुतळी झाली या शहाणे ज्ञानोबाराने माझ्या चालीचं का वर्णन करावं. याची चाल तर माझ्यापेक्षा चांगली आहे आणि याची चाल जर माझ्यापेक्षा चांगली असेल आणि ज्ञानोबारायांनी केलेलं वर्णन माझ्या बाबतीत यथार्थ लागू होणारं असेल तर याची चाल पाहून मला माझी चाल अजून सुधारून घेतली पाहिजे असं त्या हंसाला वाटावं. असं देवाने त्या हंसाला आनंद द्यावा. मोर नाचायला लागला की भगवान त्याच्या बाजूला नाचायला लागले तर मोर थांबून देवाचं नृत्य बघायचं आणि खरं नृत्य याच्यापासून शिकलं पाहिजे म्हणायचं म्हण. एखादा बेडूक जर उड्या मारायला लागला परमात्म्याने त्याच्या बाजूला बेडकासारख्या उड्या मारून दाखवाव्यात. अशा पद्धतीनं सगळ्या वन्यजीवाला आनंद, गाई वासराला आनंद, वनस्पतीला आनंद, गोकुळवासी सगळ्या जनांना आनंद देत देत देवाची लीला चालू असताना भगवंताने एका दिवशी सर्व गोपाळांना सांगितलं उद्या काला करायचा आहे, शिदोऱ्या आणा. सर्वांनी शिदोऱ्या आणल्या. गोपाळांच्या बरोबर त्या दिवशी भगवान खेळत राहिले आणि खेळून खेळून जेव्हा सगळे गोपाळ दमले तेव्हा गोपाळाची कुजबूज सुरू झाली. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई अशी कुजबूज झाल्यावर देवाने शिंग वाजवलं. गाई वासरं एका ठिकाणी जमली, त्यांना कळंबाच्या सावलीत बसवलं. सर्व गोपाळांना यमुनेच्या वाळवंटात आणलं. कमल दलाकार त्यांची रचना केली. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभेत. व्यास महर्षी वर्णन करतात. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामी पाणो मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बालकेलिः पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांच्या मध्यभागी उभं राहून भगवंताने आपल्या अंगावरचा शेला काढून कमरेला बांधला. त्याच्यात वेणू खोचून ठेवला. वाजवायला आणलेले शिंगण बेताची छडी डाव्या बगलेत दाबून धरली. डाव्या हातावर देवाच्या लोण्याचा गोळा आहे. त्याच्याबरोबर तोंडी लावायकरता आणलेलं चटणी, लिंबू, मीठ, लोणचं सगळं बोटाच्या कांड्यावर देवानं ठेवलं. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. त्याचा काला करून त्याच्या मुदा करून पेंद्याला शिदोरी वाटायला सांगितली. सर्वांच्या हातात तो काल्याचा प्रसाद प्राप्त झाल्यावर सौम्य विनोदानं हसवून देवानी गोपाळांनाही काल्याचं भोजन दिलं. अशी काल्याची लीला आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये या काल्याच्या लीलेचं शेवटच्या दिवशी चिंतन केलं जातं. काला म्हणजे प्रसाद आहे आणि प्रसाद हा गोपाळ झाल्याशिवाय देवाची सेवा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि सप्ताहाच्या शेवटी काल्याची योजना करण्यामध्ये संप्रदायातल्या धुरीण लोकांचा हा विचार आहे. तुम्ही 7 दिवस सेवा करा, 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद मागण्याचा अधिकार मिळवा. देवाला काला दे म्हणा, देव काला देईल आणि तो काला सेवन करून आपण आपलं जीवन धन्य करायचं असतं. हा याच्यातला विचार आहे बरं का. सप्ताह झाला. सप्ताह झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद झाला. आता आपण आपल्या घरी जाणार. सप्ताहात यायचं आणि सप्ताहातले सगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण आनंदानं अनुभवायचे. सकाळचं काकड्याचं भजन, मग चालणारं पारायण, त्याच्यानंतर चालणारं गाथेचं भजन, प्रवचनासारखा कार्यक्रम, भजनासारखा कार्यक्रम, त्याच्यानंतर कीर्तन, जागर, हे सगळे कार्यक्रम सप्ताहामध्ये येऊन आपण अनुभवायचे असतात. सप्ताहभर अनुभवायचे आणि सोडून द्यायचे असा त्याच्यातला अर्थ नाही बरं का. मी नेहमी एक उदाहरणानं सांगताना असं म्हणतो की सप्ताह म्हणजे ट्रेनिंग पिरियड आहे. ट्रेनिंगला गेलेल्या माणसाला मिळालेल्या ट्रेनिंगनुसार त्याला काम करावं लागतं. त्याप्रमाणे सप्ताहात येऊन आपण प्रशिक्षण घ्यायचं.
पारायण कसं करायचं इथं शिका, इथं येऊन शिका, 7 दिवसात शिका. हरिपाठ कसा म्हणायचा 7 दिवसात शिकावा. आपल्याला कीर्तन ऐकायचं आणि करायचं कसं असतं 7 दिवसात शिकायचं आहे. मृदंग कसा वाजवावा, चाल कशी म्हणावी, टाळ कसा वाजवावा, कीर्तनाला, प्रवचनाला, श्रवणाला बसल्यानंतर कसं बसावं, हे सगळं शिक्षण घेण्याकरता 7 दिवसपर्यंत या ठिकाणी यायचं. आणि इथून शिक्षित झाल्याच्या नंतर वर्षभर सप्ताहात जे आपण शिकलो त्याचंच अनुष्ठान करायचं. आज पारायण संपलं, काल संपलं म्हणून उद्याच्या दिवशी पारायण नाही असं नाही. आपल्याकडं पारायण झाल्याच्या नंतर शेवटी पुन्हा 5 ओव्या वाचण्याची सुरुवातीची जी पद्धत आहे की नाही, म्हणजे पारायणाची समाप्ती झाली की लगेच दुसरं पारायण सुरू करायचं असतं. अशा पद्धतीनं सगळी वारकऱ्याची साधना थोड्याफार अंशानं का होईना, सप्ताहात आपण 7 दिवसात ज्ञानेश्वरी वाचून संपवली. रोज वाचताना मी तसं म्हणत नाही, 5-10 ओव्या वाचाव्यात. गाथेचा एखादा तरी अभंग विचारात घ्यावा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जो हरिपाठ आहे तो हरिपाठ म्हणावा. रामकृष्ण हरी मंत्राचा जप करावा. एखाद्या तरी वचनाचा थोडा तरी व्यासंग आणि अभ्यास संताच्या आपल्याला रोज रोज स्वाध्याय रूपात घडत राहावा. अशी साधना जर आपण केली तर सप्ताहाला सार्थकता आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्नशील असावं असं सर्वांच्या चरणाला विनवून सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. के नाम विने दुरी होतो तुझाची, तुम्ही वारे रोई कडे मुख पसरोनी गडे, वाहाती त्या परा, तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे, म्हणे हाती तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे, तुका म्हणे हाती तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे, तुका म्हणे हाती टोकान तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे, कंठे धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश, आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, बोलया ब्रह्मादिका उत्तम लोका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, म्हणे भूमंडळी आम्ही बळी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, बोलिले पुरे देवा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्धार, विचार अधिकार व्यापुला, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्धार, म्हणे ज्ञानेश्वरा पाया करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव 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 समाधान तुमचे धरिले चरण, आता उठावे से मनाये तनाये नारायण, सुरवारिक पडे ते सापडले आता उठावे से मनाये तनाये नारायण, तुका मने भोग गेला निवारिला, आता उठावे से मनाये तनाये नारायण, करुणी आरती आता ओवाळू श्रीपती, आजी पुरले नवस धन्य काळा दिवस, महाऊ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा, आजी पुरले नवस धन्य काळा दिवस, तुका वाही टाळी होता सन्निध देवळी, आजी पुरले नवस धन्य काळा दिवस, प्रेम आरती गोविंदा ते ओवाळी, धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोना, प्रौढानी मुखाव वाळते परमानंद,
धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन म्हणे केशवा पेटे कोणी राहिलो नित्य करते अवलोकन लवथवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठे काळा तेन ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते फिरून वाहे जुजुळा जय देव श्री शंकरा भारती ओ वाळो बाबा ती ओ वाळो तुझा पौर गौरा जय देव कर्पूर गोळा गोळा नेली शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा तुझे उदाहरण श्रवण निळा ऐसा शंकर शोभे कुमारिला जय देव जय शंकरा आरती ओ वाळो बाबा ती ओ वाळो पौर गौरा जय देवी दैत्य सागर मंथन भय केले रामाची आवडी तलजे उडले ते तो पूर्ण प्राचन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळो भावाती हो वाळो गौर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवार सुंदर मनमारी पंचांग मनमोहन प्रकारी शतकोटी दवीय वाचे उच्चारी रघुकुल राम दासा अंतर जय देव श्री शंकरा आरती हो वाळो भावाती हो तुझ पौर गौरा जय देव योगे आवित विजयवरी उभा वामांगी रकुमाई दिसे शोभा कुंडलिकाच्या भेटीवर ब्रह्मा चरणी वाहे भीमा उधरी जय देव पांडुरंगा माई वल्लभराई वल्लभ पावे तुलका जय देव तुळसी माळा काळा करडे कंठी कासे पितांबर लल्लाती देव सुरवर नित्य भेटे गरुड हनुमंत पुढे उभे आधी जय देव पांडुरंगा माई वल्लभराई वल्लभ पावे जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन हे चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शने आमंत्रित दया होय नामदेव भावे मोवाळती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभराई वल्लभ भावे जुलका जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते सदसंग मनोविधीन माधारती ज्ञान राजा फल ज्ञान जगीत निनंती कोण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते सदसंग मनोविधीन माधा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माजिडे राम जनार्दनी कंठ टेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा साधु संत मनोवेदेला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम माया कवी राघवे पाषाण तारिले तैसे तुको पाते अभंकर जिले आरती तुकारामा सद्गुरुधामा पाय दाखविया आरती तुकारामा तुकिता तुलसी ब्रह्म सुपाती आले मनोनी राम चोरी चरणी मस्तक टेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मोती पाय दाखविया आरती तुकारामा मृदांगनामध्ये नजरन डोळ्यानं
दास जन्म जन्मी तू दादास पंढरीचा वार करी वारी तुकन देरी संत संगी सर्व का अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी तुकन देरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी तुकन देरी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या जगारीच्या दासा कंपनीची बाधा नको कोणी का हे संत मंडळी सुखी असो काराचा वारान लागू राजसा माझ्या विष्णुदाचा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण जामग निधान पांडुरंग मागणे ते क तुझ प्रति आहे देश